सर्वांना सलाम. आपल्या सर्वांचे आजच्या भक्तीमध्ये स्वागत आहे. आपण प्रार्थना करून आपल्या भक्तीला सुरुवात करूया. पवित्र पवित्र आकाश आणि पृथ्वीचे निर्माण करता थोडा अनुग्रहाकडे जिवंत देव बाप्पा, मागील रात्रभर तू आम्हाला सांभाळला आणि या सुंदर दिवस देव बाप्पा तुझ्या उपासनेसाठी तू आम्हाला दाखवलं, म्हणून तुझा आभार मानतो देव बाप्पा. देव बाप्पा, अशी सर्व भक्ती देव बाप्पा आम्ही तुझ्या हातात देतो देव बाप्पा. बाळासाहेबांचा पण जो देवप्पा संदेश आहे त्याच्यावरती पण तुझा आशीर्वाद ठेव देवप्पा. आणि जे कोणी देवप्पा हे चर्च देवप्पा आता बघत आहेत देवप्पा, त्यांना पण तू सांभाळ आणि त्यांच्यावरती पण तुझा आशीर्वाद ठेव देवप्पा. ही लहानशी प्रार्थना प्रभूशीच्या नावात करतो, म्हणून तो आमेन. स्वर्गाचे राज्य ज्याचे सिंहासन आहे त्याचे आपण जय जयकार करूया. म्हणून ह्यावेळेस आपण एक गीत गाऊया, हो जय जयकार, हो जय जयकार करे. जय जयकार करे, ओ जय जयकार करे. वो है हमारा राजा, राजा दुख संकट से बचाता, बचाता. वो है हमारा राजा, राजा दुख संकट से बचाता, बचाता. हम पर अपनी करुणा करता और करता उपकार. क्यों ना उस पर तन मन हारे, दे अपना अधिकार. ओ जय जयकार, जय जयकार करे. ओ जय जयकार, जय जयकार करे. स्वर्ग है उसका सिंहासन, सिंहासन पृथ्वी बनी है आसन, आसन. स्वर्ग है उसका सिंहासन, सिंहासन पृथ्वी बनी है आसन, आसन. आकाश उसकी महिमा बताए, हस्तकला को दिखाए. सारी सृष्टि उसकी रचना, उसका ही है प्रताप. ओ जय जयकार, जय जयकार करे. ओ जय जयकार, जय जयकार करे. उस पर जिसका भरोसा, भरोसा वो तो कभी न गिरेगा, गिरेगा. उस पर जिसका भरोसा, भरोसा वो तो कभी न गिरेगा, गिरेगा. चाहे बीमारी, चाहे गरीबी, चाहे हो आकाश, सब संकट से, सब कष्टों से हो जाएगा पार. ओ जय जयकार, जय जयकार करे. ओ जय जयकार, जय जयकार करे. जय जयकार करे, जय जयकार करे.
यावेळेला आपण आणखीन एक गीत गाऊया. आता हूँ तेरे चरणों में, लाता हूँ जीवन शरणों में. ओ राजा प्रभु तेरे पास मैं आया हूँ. ओ राजा प्रभु छोटी सी भेंट लाया हूँ. ओ राजा प्रभु तेरे पास मैं आया हूँ. ओ राजा प्रभु छोटी सी भेंट लाया हूँ. दुनिया से मुंह मोड़ के तेरे पास मैं आया हूँ. छोटा सा ये टूटा दिल तेरे पास मैं लाया हूँ. दुनिया से मुंह मोड़ के तेरे पास मैं आया हूँ. छोटा सा ये टूटा दिल तेरे पास मैं लाया हूँ. अपनी बाहों में तुझे हाथ अपना मुझ पे फेर. अपनी बाहों में तुझे हाथ अपना मुझ पे फेर. हो ना जाए कहीं देर. आता हूँ तेरे चरणों में. लाता हूँ जीवन शरणों में. आता हूँ तेरे चरणों में. लाता हूँ जीवन शरणों में. ना पहले कभी मुझे कुछ ऐसा लगा. ना पहले कभी मैं इतना खुश हुआ. ना पहले कभी मुझे कुछ ऐसा लगा. ना पहले कभी मैं इतना खुश हुआ. जीना नया सा लगे क्योंकि तू जो साथ है. शब्द में बयां न कर सकूं हुआ कुछ तो खास है. जीना नया सा लगे क्योंकि तू जो साथ है. शब्द में बयां न कर सकूं हुआ कुछ तो खास है. अपनी बाहों में तुझे हाथ अपना मुझ पे फेर. अपनी बाहों में तुझे हाथ अपना मुझ पे फेर. हो ना जाए कहीं देर. आता हूँ तेरे चरणों में. लाता हूँ जीवन शरणों में. आता हूँ तेरे चरणों में. लाता हूँ जीवन शरणों में. आता मी प्रार्थना दादाला विनंती करतो की तो आपल्यासाठी सूचना वाचा.
सर्वांना सलाम. आजच्या भक्तीमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. 7 जून 2020 आजच्या दिवशी आपण ही जी भक्ती यूट्यूबद्वारे ऑनलाईन रीतीने कंडक्ट करत आहोत, त्यामध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करत आहे. लाईव्ह चॅटमध्ये सर्वांनी कृपा करून एकमेकांना सलाम आपण विश करूया. जसं चर्चमध्ये आल्यावर आपण एकमेकांना ग्रीट करत असतो तसंच आपण करूया, म्हणजे आम्हाला देखील कळेल की आपल्यापैकी कोण कोण जे आहेत ते आत्ता लाईव्ह बघत आहेत. एक सूचना म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये बुधवार या दिवशी आपण जी बायबल स्टडी घेतली होती ती चांगल्या रीतीने आपण कंडक्ट केली. बऱ्याच लोकांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं आणि जे बायबल स्टडीमध्ये भरपूर प्रश्न जे होते ते लोकांचे सॉल्व्ह झाले. येणाऱ्या बुधवारी देखील आपण जे आहे बायबल स्टडी कंडक्ट करणार आहोत. गुगल डिओद्वारे आपण यावेळेस जे आहे आपलं बायबल स्टडी कंडक्ट करणार आहोत. सो त्या ॲप्लिकेशनची लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तिथून जाऊन तुम्ही आत्ताच रजिस्टर करून ठेवा. आणि ज्यांना लिंक मिळत नसेल त्यांनी कृपा करून पाळकसाहेबांना कॉल करून लिंकची मागणी जी आहे ती करावी. मागच्या संदेशामध्ये मागच्या लाईव्ह चॅटमध्ये देखील जे प्रश्न पाळकसाहेबांनी विचारला होता तो म्हणजे पेत्र कोणाकडे बघून विचारत होता आणि पेत्र कोणाबद्दल येशू ख्रिस्ताला विचारत होता. तर या प्रश्नाचं करेक्ट आणि त्वरित उत्तर जे आहे ते शोभा कांबळे आंटी यांनी दिलं आहे. सो मी शोभा आंटीचे खूप खूप अभिनंदन करतो. मागच्या आठवड्यामध्ये ज्यांनी टाईथ आणि आपलं ऑफरिंग जे आहे ते पाळकसाहेबांना येऊन दिलं आहे किंवा ऑनलाईन देखील काही लोकांनी ट्रान्सफर केले आहे, त्या सर्वांचे आम्ही देवबाप्पाच्या नावाला धन्यवाद देतो, कारण की तुम्हाला सर्वांना देवबाप चांगल्या रीतीने आशीर्वाद देव. कालच्या दिवशी अमित लोंढे काल आले होते आणि त्यांनी सर्व जे टाईट्स आणि सर्व जे ऑफरिंग्स आहेत त्याचं ते जॉट डाऊन करून ठेवत आहेत. ते सर्व गोष्टींचं रेकॉर्ड जे आहेत ते मेंटेन करत आहे, म्हणून मी अमित दादाचे देखील धन्यवाद देतो. संजय लोंढे आंटींनी देखील त्यांच्या देखील मी धन्यवाद देतो, कारण की खिल्लारे अंकलला त्यांनी ह्या महिन्यामध्ये जी मदत त्यांच्या पर्सनली बाजूनी केली आहे, म्हणून मी त्यांना देखील धन्यवाद देतो. काही वाढदिवस आणि मॅरेज ॲनिव्हर्सरीज या आठवड्यामध्ये आहेत, त्या सर्वांसाठी देखील आपण प्रार्थना करणार आहोत. 7 जून म्हणजे आजच्या दिवशी प्रवीण साबुकस्वर आपला भाऊ याचा वाढदिवस आहे, त्याच्यासाठी आपण प्रार्थना करूया. 10 जूनला सुशीलाबाई साळवे आंटी यांचा वाढदिवस आहे. तसेच बिवला पारदे यांचा देखील वाढदिवस आहे. 11 जूनला मिसेस प्रतिभा कांबळे आंटी यांचा वाढदिवस आहे आणि मिस प्रीती झोंबाळे आंटी यांचा देखील वाढदिवस आहे. त्या सर्वांची देखील आपण प्रार्थनेमध्ये आठवण ठेवूया. त्या सर्वांना देवबाप नवीन आयुष्य देत आहे, म्हणून देवबाप्पाच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. डिस्क्रिप्शनमध्येच तुम्हाला 2 गॉस्पलच्या व्हिडिओज मिळतील, जे तुमच्या संगती आम्ही मागच्या काही दिवसांमध्ये शेअर केल्या होत्या. एक इंग्लिशमध्ये आहे, एक मराठीमध्ये आहे, ते देखील तुम्ही बघू शकता. आपले जे विधर्मी मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, त्या सर्वांसंगती आपण हे जे गॉस्पल जे सुवार्ताचे जे व्हिडिओज आहेत ते आपण त्यांच्या संगती शेअर करूया आणि देवबाप्पाच्या कार्यामध्ये आपण सर्वजण हात जो आहे तो लावणार आहोत. थँक्यू सो मच. आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग घेतला आहे तो नवीन करारातून आहे. योहानकृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय 15 वचनापासून 27 वचनापर्यंत मी वाचत आहे. योहानकृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय 15 वचनापासून 27 वचनापर्यंत. माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाहीत अथवा त्याला ओळखीत नाहीत. तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुम्हाबरोबर राहतो व तुम्हामध्ये वस्ती करेल. मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, मी तुम्हाकडे येईन. आता थोडाच वेळ आहे, मग जग मला आणखी पाहणार नाही, पण तुम्ही मला पाहाल. मी जिवंत आहे, म्हणून तुम्हीही जिवंत राहाल. त्या दिवशी तुम्हाला समजेल की मी आपल्या पित्यामध्ये आहे व तुम्ही माझ्यामध्ये व मी तुम्हामध्ये आहे. ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळतो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे, आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करील. मीही त्याच्यावर प्रीती करीन व स्वतः त्याला प्रगट होईन. यहुदा इस्करियोत नव्हे, त्याला म्हणाला, प्रभूजी, असे काय झाले की आपण स्वतः आम्हास प्रकट व्हाल आणि जगाला प्रकट होणार नाही? येशूने त्याला उत्तर दिले, ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील.
माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू. ज्याची माझ्यावर प्रीती नाही तो माझी वचने पाळीत नाही. जे वचन तुम्ही ऐकता व माझे नव्हे, तर ज्या पित्याने मला पाठवले त्याचेच आहे. मी तुम्हाजवळ राहत असताना तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हास आठवण करून देईल. मी तुम्हास शांती देऊन ठेवतो. मी आपली शांती तुम्हास देतो. जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. परमेश्वर वाचलेले वचन आशीर्वादित करो. या वेळेला आपण आणखीन एक गीत गाऊया. प्रभूचं वाट दाखवी, स्वतः मला तो चालवी. खरोखर आपल्या आयुष्यात किती कठीण परिस्थिती येतात, पण त्याच्यातून देवबाप आपल्याला वाट दाखवत असतो. म्हणून आपण सर्वजण प्रार्थनेपूर्वक हे गीत गाऊया. स्वस्ते
संपेल जेव्हा माझी धाम, जय होई माझा पूर्ण भाव. ते मृत्यू तेरे न भिणार, प्रभूच चालवील पार. तो चालवी, तो चालवी मला स्वहस्ते चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी, प्रभूच स्वतः चालवी. आता मी पाळक साहेबांना विनंती करतो की ते आपल्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करतील. प्रार्थना करूया आपण. भयासोग्य स्तुतीस पात्र थोर अनुग्रहकारी आमचे जिवंत प्रभू परमेश्वर, आम्ही पुन्हा एकदा तुझा आभार मानतो या सुंदरशा वेळेसाठी की प्रभू तुझ्या कृपेमध्ये दयेमध्ये आजचा दिवस आणि संपूर्ण रीतीने प्रभू परमेश्वरा मागील प्रभू परमेश्वर आठवडा, मागील संपूर्ण महिना आणि खरोखर आम्ही धन्यवाद देतो प्रभू तुझ्या प्रियजनांची काळजी तू घेतलीस. आणि हा 2020 सालामधील प्रभू परमेश्वर मागील हे 5 महिने प्रभू परमेश्वर वेगवेगळ्या रीतीने आम्हाला जरी पाहायला मिळाले तरी प्रभू परमेश्वर शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, आर्थिक आणि प्रभू परमेश्वर सामाजिक सर्व बाजू प्रभू परमेश्वरा तू खरोखर आशीर्वादित केलीस. म्हणून प्रभू आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती आम्ही करत आहोत. या नवीन प्रभू परमेश्वर महिन्यामध्ये देखील आम्ही पदार्पण करत असताना प्रभू हा प्रभू परमेश्वर महिना आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये देत आहोत. हा जरी प्रभू परमेश्वर खरोखर प्रभू आज तुझ्या चरणाजवळ येऊन मेजामध्ये भाग घेण्याची प्रभू परमेश्वर आम्हाला ही संधी उपलब्ध प्रभू परमेश्वर जरी होऊ शकली नाही तरी प्रभू परमेश्वर आहे त्या प्रत्येकाला प्रभू तू आपल्या घरामध्ये तुझी सहभागिता तू आशीर्वादित करत आहेस. म्हणून तुझे आम्ही आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. ये प्रभू परमेश्वरा, आम्ही पुन्हा एकदा प्रभू परमेश्वर मंडळीतील तुझ्या समस्त प्रियजनांसाठी आणि विशेष प्रभू परमेश्वर या यूट्यूबच्या माध्यमाद्वारे प्रभू परमेश्वर जे या भक्तीमध्ये भाग घेत आहेत अशा सर्वांवरती प्रभू तुझी दया आणि कृपा मागत आहोत. आपापल्या घरामध्ये प्रभू परमेश्वरा आपल्या कुटुंबाच्या समवेत प्रभू प्रार्थनेसाठी प्रभू परमेश्वर बसलेला असताना प्रभू परमेश्वर त्यांच्याशी तू बोलत आहे, हितगुज करत आहे. गीताद्वारे, प्रार्थनेद्वारे, वचनाद्वारे प्रभू तू त्यांच्याशी बोलत आहेस. आणि म्हणून प्रभू आम्ही तुझे आभार मानत आहोत की प्रभू परमेश्वरा तू आपली उपस्थिती कधी प्रभू परमेश्वर सोडली नाही. परंतु आम्हाला प्रभू परमेश्वर कदाचित काही वेळेला प्रभू जरी त्याचा विसर पडला तरी तू प्रभू परमेश्वर आम्हाला कधी विसरत नाही. तरी प्रभू परमेश्वर आम्ही यावेळेला विशेष प्रभू परमेश्वरा मंडळीतील प्रियजन प्रभू परमेश्वर आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहोत. प्रभू खास करून प्रभू परमेश्वर खिल्लारे अंकल प्रभू त्यांच्यावरती आम्ही तुझी कृपा मागत आहोत. त्यांचं राहण्याचं ठिकाण प्रभू एक ठिकाणी नसलं तरी देखील प्रभू परमेश्वरा त्यांना तू सहाय्य करत आहे. वेगवेगळ्या तुझ्या प्रियजनांकडून प्रभू त्यांना तू मदत करत आहेस. म्हणून तुझे आभार मानत आहोत. आज त्याच रीतीने प्रभू परमेश्वर पाडळे अंकल त्यांचं आरोग्य प्रभू तू आशीर्वादित करत आहेस. आणि प्रभू त्यांचं जे डायलिसिस आहे प्रभू तू आशीर्वादित करून घरातल्या प्रियजनांना देखील तू सहाय्य करत आहेस. म्हणून तुझे आभार मानतो. गायकवाड अंकल यांना देखील बापा तुझी कृपा दया तू दिलीस आणि प्रभू परमेश्वरा त्यांना तू सहाय्य करत आहेस. यासाठी आम्ही तुझे आभार मानतो. ये प्रभू परमेश्वरा आज प्रत्येक कुटुंबामध्ये प्रभू परमेश्वर जे प्रियजन वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, कदाचित काही जण प्रभू आजारी असतील परंतु त्यांना देखील प्रभू तू सहाय्य करत आहे. या विशेष प्रभू परमेश्वर महामारीपासून प्रभू तुझ्या प्रभू परमेश्वर विश्वासणाऱ्यांची तू काळजी घेत आहे हा आमचा विश्वास आहे. आणि प्रभू परमेश्वर म्हणून त्यासाठी देखील प्रभू आम्ही तुझे आभार मानतो की प्रभू परमेश्वर ह्या सर्व प्रभू परमेश्वरा महामारीतून प्रभू परमेश्वर जे प्रियजन जात आहेत आज त्यांच्यावर देखील प्रभू तू कृपा देत आहे. जे प्रभू परमेश्वरा सरकारी प्रभू परमेश्वर कार्य करणारे लोक आहेत, प्रभू पोलीस यंत्रणा आहे,
सिस्टर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, बँकमधले कर्मचारी आहेत आणि आता सर्वच प्रभू परमेश्वर आपापल्या कार्यामध्ये प्रभू गुंतलेले असताना प्रभू परमेश्वर तुझ्या या प्रियजनांचा प्रभू परमेश्वर तू सांभाळ करत आहे. त्यांना प्रभू परमेश्वर या भयंकर अशा विषाणूपासून प्रभू परमेश्वर तू त्यांचं रक्षण कर बापा. जी प्रभू स्वच्छतेची काळजी आहे ती घेण्यासाठी त्यांना तू मदत कर. आणि प्रभू परमेश्वर घरामध्ये आल्यानंतर देखील प्रभू परमेश्वरा त्यांच्या कुटुंबियांचं देखील तू रक्षण कर. प्रभू आम्ही फक्त या शारीरिक गोष्टींसाठीच नाही तर आध्यात्मिक रीतीने प्रभू परमेश्वरा जो विषाणू प्रभू परमेश्वर चिकटलेला आहे, जे पाप आहे, जे प्रभू जगिकता आहे, जो मोहपाश आहे प्रभू, त्यापासून देखील प्रभू प्रत्येकाची सुटका तू कर. कारण ह्या शेवटच्या दिवसांमध्ये आम्ही जगत आहोत. प्रभू भोवतालच्या परिस्थितीकडे पाहून आम्हाला खरोखर असं दिसून येत आहे की तुझं पुत्राचं प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन लवकरच होणार आहे. आणि म्हणून प्रभू आम्ही प्रभू परमेश्वरा नुसत्या या शारीरिक प्रभू परमेश्वर गोष्टींपासून आमचं स्वतःची काळजी घेऊ नये तर प्रभू परमेश्वरा आध्यात्मिक रीतीची देखील काळजी आम्ही घ्यावं. आणि प्रभू परमेश्वर प्रत्येक लहान थोर प्रभू परमेश्वर जे प्रियजन आहेत आज त्यांनी तुझ्या चरणाजवळ लीन आणि नम्र अंतःकरणाने यावं आणि स्वतःचं जीवन, स्वतःचं प्रभू परमेश्वर अंतःकरणातले विचार आणि प्रभू सर्व कल्पना या प्रभू तुझ्या पवित्र हातामध्ये सादर कराव्यात. प्रभू परमेश्वर मंडळीतल्या जसं प्रियजनांना तू सहाय्य करत आहे आणखीन प्रभू परमेश्वर आम्ही प्रार्थना करत आहोत. प्रभू परमेश्वर मिड महाराष्ट्र प्रांतातील प्रभू तुझ्या सेवकांवरती दया कृपा असू दे प्रभू. आज जरी प्रभू परमेश्वर त्यांना वेगवेगळ्या रीतीने प्रभू परमेश्वर जरी प्रभू परमेश्वर आपल्या मंडळीतील लोकांना भेटीगाठी घेता येत नसल्या किंवा प्रभू परमेश्वर भक्ती घेता येत नसली तरी देखील प्रभू तू त्यांच्याद्वारे तुझी सेवा मोबाईलद्वारे प्रभू परमेश्वर तू करून घेत आहे. ज्यांनी प्रभू परमेश्वर आपले प्रयत्न प्रभू चालू ठेवलेले आहेत प्रभू परमेश्वर त्यांना तू यश देत आहेस म्हणून तुझा आभार मानतो. आमच्या प्रांताचे अध्यक्ष प्रभू रेव्हरंड विनय गायकवाड प्रभू यांच्यावर देखील कृपा दया तू देत आहे. त्यांची काळजी तू घेत आहेस. त्यांचं प्रभू परमेश्वर सेवा प्रांतातील देखील तू आशीर्वादित करत आहेस म्हणून तुझे आभार मानतो. जीजस फिल्मचे देखील प्रभू परमेश्वर जे प्रियजन आहेत आज त्यांच्यावरती देखील प्रभू तुझी कृपा आम्ही मागत आहोत. जे आत्म्याचं मार्गदर्शन त्यांना मिळू दे आणि प्रभू मोबाईलच्याद्वारे प्रभू परमेश्वर जी सुवार्ता प्रभू ते पसरवत आहेत, सांगत आहेत प्रभू त्या लोकांवर देखील आशीर्वाद असू दे. आम्ही प्रार्थनेमध्ये प्रभू परमेश्वरा आमच्या संपूर्ण देशाचे प्रभू आमचे राष्ट्रपती, आमचे पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ आणि प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री आणि विशेष प्रभू परमेश्वर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री प्रभू परमेश्वर आणि त्यांचं मंत्रिमंडळ सर्व सरकारी अधिकारी अशांवर देखील प्रभू आम्ही तुझी कृपा मागतो. ये प्रभू त्यांना शहाणपण बुद्धी दे आणि प्रभू जगातल्या प्रभू परमेश्वर ही जी महामारी आहे लवकर आटोक्यात येण्यास आणि प्रभू परमेश्वर सर्व कार्य सुरळीत होण्यास विशेष प्रभू तुझी भक्ती देखील प्रभू तू आशीर्वादित करण्यास प्रभू तू सहाय्य कर. आम्हाला प्रभू तुझ्या चरणाजवळ येण्यासाठी प्रभू तू पुन्हा एकदा संधी दे आणि जी बंधनं आहेत प्रभू परमेश्वरा त्याशिवाय प्रभू आम्ही त्या ठिकाणी प्रभू तुझं गौरव करावं यासाठी आम्हाला मदत कर. आम्ही पुन्हा एकदा प्रभू परमेश्वर या आठवड्यातील प्रभू जे प्रियजन आहेत त्यांचे वाढदिवस आहेत त्यांच्यावर कृपा मागत आहोत. प्रभू वेगवेगळ्या रीतीने प्रभू त्यांना तू सहाय्य करत आहेस. या नवीन वर्षामध्ये लागणारी कृपा दया तू दे प्रभू आणि प्रभू परमेश्वरा जी काही प्रभू भीती आहे त्यांच्यापासून दूर कर आणि तुझ्या आत्म्याचं मार्गदर्शन प्रभू त्यांना तू लाभू दे. पुन्हा एकदा प्रभू परमेश्वरा आजची भक्ती आणि इथून पुढचा वेळ काळ प्रभू आम्ही तुझ्या पवित्र हातात सादर करत येशूच्या नावात मागते म्हणून तो एक बापा. प्रभूची स्तुती असो प्रियानो. यावेळेला आपण देवाच्या वचनाकडे जाणार आहोत आणि आजच्या मन्नासाठी जो शास्त्रभाग निवडला आहे तो आपल्यासाठी वाचलेला आहे. योहान कृष्ण वर्तमान याचा 14वा अध्याय आणि वचन 15 पासून ते 27 पर्यंत आपल्यासाठी वाचण्यात आलेला आहे. वचनामध्ये प्रियानो जाण्याआधी मागील आठवड्यामध्ये जो प्रश्न होता तो प्रश्न प्रियानो विचारणार आहे मी. त्याआधी मागील आठवड्यामध्ये सिस्टर शोभा कांबळे यांनी उत्तर दिलेलं आहे, त्यांचं अभिनंदन आहे. तर पेंटिकॉस्ट हा दिवस मागच्या रविवारी प्रियानो आपण साजरा केला. तर आजचा जो प्रश्न आहे तो मागच्या संदेशावर अवलंबून आहे आणि तो म्हणजे पेंटिकॉस्टच्या दिवशी यहुदी लोक कोणता सण साजरा करतात. परत एकदा मी सांगत आहे, पेंटिकॉस्टच्या दिवशी यहुदी लोक कोणता सण साजरा करतात. त्याचं उत्तर लगेचच लाईव्ह चॅटमध्ये जो बरोबर आणि लगेच देईल
लगेच फार महत्त्वाचं आहे प्रियानं, आणि म्हणून ताबडतोब जर तुम्ही देत असाल तर तुमचं नाव आम्ही बक्षिसाच्या यादीमध्ये त्या ठिकाणी लिहिणार आहोत. आज मी प्रियानो या वचनाला जे सांगणार आहे ते पेंटिकॉस्टच्या दिवसामध्ये आपण जे पाहिलं की पवित्र आत्मा जो आहे तो सर्वसामान्य लोकांवरती देखील प्रियानो परमेश्वराने त्या ठिकाणी ओतलेलं आहे, त्याचं मार्गदर्शन मिळालेलं आहे. आणि मग त्यानंतर ह्या पवित्र आत्म्याचं कार्य जे आहे ते प्रेषितांच्या कृत्यांमध्ये प्रियानो आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग देवाच्या आत्म्याचं कार्य जे प्रेषित होते, जे शिष्य होते, त्यांच्या जीवनामध्ये कसं देवबापाने कार्य केलं ते आपल्याला प्रियानो पाहायला मिळत आहे. पण आज जो माझा विशेष मुद्दा आहे तो म्हणजे 5 अलौकिक आशीर्वाद. आपण त्यावरती प्रियानो आज मनन करणार आहोत. माझा आजचा मुद्दा आहे 5 अलौकिक आशीर्वाद. इंग्लिशमध्ये त्याला म्हटलेलं आहे 5 सुपरनॅचरल ब्लेसिंग्स. जगातले लोक जे आहेत प्रियानो त्यांना याचा थोडासुद्धा अनुभव येणार नाही, परंतु जे विश्वासणारे आहेत त्यांच्यासाठी मात्र परमेश्वराने हे आशीर्वाद ठेवलेले आहेत. मी परत एकदा म्हणते प्रियानो, आज जे आपण 5 वेगवेगळे आशीर्वाद पाहणार आहोत ते आशीर्वाद फक्त विश्वासणाऱ्यांसाठी, म्हणजे काय तर त्याच्यावरती संपूर्ण रीतीने आपलं जीवन ज्यांचं अवलंबून आहे, ज्यांनी प्रभूला आपला देव म्हणून स्वीकारलेला आहे, पापाचा पश्चाताप प्रियानो त्यांनी केलेला आहे आणि बाकी सर्व जगिक मार्ग त्यांनी सोडले आणि प्रभूला आपला देव म्हटलेला आहे, अशाच लोकांसाठी हे 5 अलौकिक आशीर्वाद जे आहेत त्याचा अनुभव प्रियानो त्यांना मिळणार आहेत. जगातल्या कुठल्याच लोकांना प्रियानो हे अनुभव कधी त्यांना पाहायला सुद्धा मिळणार नाही. एक उदाहरण म्हणून प्रियानो जसं मी म्हणत आहे त्या ठिकाणी, आणि जो लाकूड तोडा असतो त्याला जर भरपूर झाडं तोडायची असतील जंगलामध्ये तर जो चांगला लाकूड तोडा असतो तो त्याची कुऱ्हाड त्याला आधी धार लावतो तो, आणि चांगल्या रीतीने धार लावल्यावर त्याच्या कामाला तो सुरुवात करतो. परंतु बाकीचे जे आहेत काही लोक लाकूड तोडे तर ते आधी लाकूड तोडायला सुरुवात करतात आहे त्या धारेवरतीच, आणि मग जेव्हा त्यांची धार कमी व्हायला लागते त्यावेळेला ते धार लावत बसतात आणि त्यांचा दिवस प्रियानो कमी झाडं तोडून मावळून जातो. पण चांगला जो लाकूड तोडा असतो तो मात्र स्वतःची जी त्या ठिकाणी कुऱ्हाड आहे त्याला चांगली धार तो लावतो. मग ती कुऱ्हाड असू द्या, ती करवत असू द्या, त्याला चांगली धार लावून तो त्या ठिकाणी प्रियानो झाडं कापतो. अगदी त्याच रीतीने प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला हे 5 आशीर्वाद अशा रीतीने दिलेले आहेत की ते तुम्ही प्रियानो अनुभवायचे असतील तर तुम्हाला एक फार महत्त्वाचं प्रियानो म्हणजे आज्ञापालन करणं फार गरजेचं आहे. आणि योहानकृत शुभवर्तमान त्याचं प्रियानो आपण 14वा अध्याय जो काढलेला आहे आणि त्याचं 15 वचन जे आहे ते महत्त्वाचं आहे. आणि त्याला म्हटलेलं आहे की माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. पहिली गोष्ट जी आहे, आशीर्वादांना जर अनुभव घ्यायचा असेल तर आधी प्रभू येशू ख्रिस्तावरती प्रीती प्रियानो तुमची असली पाहिजे. परमेश्वरावरती प्रभू येशू ख्रिस्तावरती जर प्रीती आहे तर त्याच्या खालोखाल नाण्याची दुसरी बाजू ही आहे की तुम्ही त्याच्या आज्ञासुद्धा पाळणार. जर ह्या 2 गोष्टी आहेत, नाण्याची एक बाजू आहे की त्या येशू ख्रिस्तावरती तुमची प्रीती पाहिजे आणि दुसरी नाण्याची बाजू आहे जर प्रीती आहे तर त्याच्या आज्ञा ज्या पवित्र शास्त्रामध्ये दिलेल्या आहेत त्याचं पालन तंतोतंत तुम्ही करणार आहात. हा जर चांगला प्रियानो नाणं तुमच्याकडे आहे तर प्रियानो पुढील 5 आशीर्वाद तुम्हाला परमेश्वर उपभोगण्यासाठी किंवा त्याचा आनंद घेण्यासाठी किंवा तुमच्या जीवनामध्ये प्रियानो ते सुखकर होण्यासाठी तुम्हाला तो देणार आहे. काही मुलांना जसं व्हिडिओ गेम खेळत असतात
आम्ही सुद्धा लहानपणी किंवा मोठेपणी सुद्धा लग्न झाल्यावर काय अजूनसुद्धा कधी कधी कम्प्युटरवरती समजा गेम मिळाला तर त्या गेममध्ये प्रियानं आपल्याला माहीत असतं की सुरुवातीला इंट्रोडक्टरी लेवल असते, पण नंतर आपल्याला पाहायला मिळतं की त्याचे लेवल्स भरपूर असतात. काही ठिकाणी 10 लेवल असतात, काही ठिकाणी 25 असतात, 50 लेवल असतात. पण एक एक लेवल पार जर करत गेलात तरच त्या ठिकाणी पुढचं द्वार जे आहे ते उघडत जात असतं. सगळेच्या सगळे तुम्हाला एकदम त्या ठिकाणी लेवल्स पार करता येत नाही किंवा एका लेवलवरून 10व्या लेवलवर तुम्हाला जंप करता येत नाही. अगदी त्याच रीतीने प्रभू श्री ख्रिस्त म्हणत आहे की माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. ही एक चावी आहे. ही जर चावी तुमच्याकडे असेल तर प्रियांनो पुढील 5 ज्या गोष्टी आहेत त्या प्रियांनो तुम्हाला अनुभवायला मिळणार आहेत. प्रभू श्री ख्रिस्ताने लूक शुभवर्तमान जर आपण काढलं त्याचा 6वा अध्याय आणि प्रियांनो त्याचं 46 वचन काय म्हणते बघा. लूक शुभवर्तमान आणि त्याचा 6वा अध्याय आणि 46 वचनामध्ये त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता पण मी जे सांगतो ते का करत नाही. तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता. प्रभू म्हणजे काय, तू स्वामी आहे, तूच आमचा प्रभू आहे असं तुम्ही म्हणता सगळे, पण तो म्हणत आहे पण मी जे सांगतो ते का करत नाही. म्हणजे सगळ्या गोष्टी प्रभू श्री ख्रिस्ताने त्यांना समजावून सांगितल्या कशा रीतीने जीवन जगायचं, परंतु त्यांच्या मुखामध्ये फक्त प्रभू प्रभू आहे पण जीवनामध्ये मात्र त्याचं आज्ञापालन त्या ठिकाणी होत नाही. आणि म्हणून प्रभू श्री ख्रिस्त म्हणत आहे की जे मी तुम्हाला जे सांगितलेलं आहे ते तुम्ही का करत नाही. आणि मुळातच ती चावी जी आहे ती हरून बसलेली आहेत. पुढचे आशीर्वाद प्रियांनो तुम्हाला कदाचित मिळणार नाही असं प्रभू श्री ख्रिस्त सांगत आहे. योहानकृत शुभवर्त पहिलं योहान आपण जर काढलं, योहानाचे पहिले पत्र आणि त्याचं प्रियांनो 5वा अध्याय त्याचे 2 आणि 3 वचन काय म्हणतं बघा. योहानाचे पहिले पत्र त्याचं प्रियांनो 5वा अध्याय आणि 2 आणि 3 वचन त्या ठिकाणी म्हणत आहे की आपण देवावर प्रीती करतो व त्याच्या आज्ञा पाळतो तेव्हा त्यावरून आपल्याला कळून येते की आपण देवाच्या मुलांवर प्रीती करतो. देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत. बऱ्याच वेळेला काही लोकांना वाटतं की देवापदच्या आज्ञा ज्या आहेत ते कठीण आहेत आणि काही लोक म्हणतात की नाही ते आजच्या काळामध्ये आपल्याला पालन करता येणार नाही, जग कुठं चाललंय आणि आपण काय करत आहोत. परंतु प्रियांनो परमेश्वराने वचनामधून वेगवेगळ्या रीतीने आपल्याशी संभाषण करायला सुरुवात केलेली आणि म्हणून तो म्हणत आहे की जर त्या ठिकाणी आपली देवावर प्रीती असेल तर याचा अर्थ काय होतो की आपण त्याच्या आज्ञा पाळतो आणि त्याच्या आज्ञा कठीण नाही आहेत. त्या कठीण असते तर प्रियांनो दिल्याच नसतं देवबापाने. त्या सोप्या आहेत किंवा आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्याचा अनुभव घेता येईल हे प्रियांनो आपल्याला प्रभू श्री ख्रिस्त सांगत आहे. आणि म्हणून ह्या ज्या आज्ञा आहेत त्या प्रियांनो आपल्याला अगदी सोप्या रीतीने प्रभू श्री ख्रिस्ताने सांगितलेलं आहे. 23 वचन काय म्हणते बघा. योहानकृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय 23 आणि 24 वचन मी आपल्यासाठी वाचत आहे. येशूने त्याला उत्तर दिले, ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझी वचने पाळील. माझा पिता त्याच्यावर प्रीती करेल आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू. ज्याची माझ्यावर प्रीती नाही तो माझी वचने पाळत नाही. जे वचन तुम्ही ऐकता ते माझे नव्हे तर ज्या पित्याने मला पाठवले त्याचे ते आहे. प्रभू श्री ख्रिस्ताने जे जे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे तो म्हणत आहे की ते माझं स्वतःचं नाही तर पित्याने दिलेलं आहे. का तो तसं म्हणत आहे? कारण यहुदी लोकांसमोर तो बोलत असताना त्यांच्यासाठी पिता फार महत्त्वाचा होता आणि पित्याशिवाय दुसरा कोणीही देव होऊ शकत नाही. आणि म्हणून तो त्यांना समजावून सांगण्यासाठी तो म्हणत आहे की हे मी तुम्हाला सांगतो असं नाही तर ज्याने मला पाठवलेलं आहे त्या पित्याची ती वचनं आहेत म्हणून तुम्ही विश्वास करा असं तो सांगत आहे. याच कारणामुळे प्रियांनो वचनांचं आज्ञापालन होत नसल्यामुळे कितीतरी विश्वासणारे म्हणतात, ख्रिस्ती लोक म्हणतात, त्यांच्या जीवनामध्ये प्रियांनो आशीर्वादांचा अनुभव त्यांना मिळत नाही. आज्ञेचं पालनच न झाल्यामुळे प्रियांनो मग आपण नाना तऱ्हेच्या प्रियांनो जगिक मोहपाशाला बळी पडतो.
आपण जगातले निर्णय, जगातल्या गोष्टी, जगातल्या प्रियानो ज्या वासना आहे, जगातली जे प्रियानो त्या ठिकाणी लालसा आहे, त्याच्याकडे प्रियानो आपण आकर्षित होतो. म्हणताना प्रियानो आपण म्हणतो आम्ही येशू ख्रिस्ताचे लोक आहोत, आम्ही ख्रिस्ती लोक आहोत. परंतु प्रियानो आज्ञेचं पालन न केल्यामुळे त्या ठिकाणी प्रियानो हा अभाव दिसून येतो. आणि म्हणून माझा आज पहिला मुद्दा जो आहे, अलौकिक मदतनीस. पहिला मुद्दा आहे अलौकिक मदतनीस. पवित्र आत्मा परमेश्वराने मागच्या आठवड्यामध्ये प्रियानो आपण पाहिलं पेंटिकॉस्टच्या दिवशी की पवित्र आत्मा तो सर्वसामान्य लोकांवरती देखील आलेला आहे, शिष्यांवरती देखील आलेला आहे आणि सर्वसामान्य लोकांवरती देखील आलेला आहे. परंतु हा कोण आहे पवित्र आत्मा? तर तो अलौकिक मदतनीस म्हणून प्रियानो आपल्याला आलेला आहे. 16 आणि 17 वचन त्याच्याबद्दल सांगत आहे. प्रभू श्री ख्रिस्त म्हणत आहे त्याच्या शिष्यांना, मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही. तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुम्हाबरोबर राहतो व तुम्हामध्ये वस्ती करील. जग त्याला ओळखत नाही. मी मागाशी जसं म्हटलं प्रियानो, हे जे आशीर्वाद आहेत 5, हे 5 आशीर्वाद जगातल्या लोकांना बिलकुल प्रियानो समजणार नाहीत, अनुभवता येणार नाहीत, जर त्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला नाहीये तर. पण जे विश्वास ठेवणारे लोक आहेत, जे प्रभू येशू ख्रिस्ताला आपला देव म्हणून स्वीकारलेला आहे, पुढे जाऊन प्रियानो मी अजून म्हणेल त्याच्यामध्ये की ज्यांचा पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा पण झालेला आहे, अशा लोकांना प्रियानो ही गोष्ट जी आहे त्यांना अनुभवता येईल. काय तर हा अलौकिक मदतनीस तुमच्यासाठी प्रियानो त्या ठिकाणी देवबापाने दिलेला आहे. पवित्र आत्म्याबद्दल बोलत असताना प्रियानो आपल्याला एक उदाहरण म्हणून मी त्या ठिकाणी सांगत आहे आणि कदाचित आपल्या काही लोकांना सुद्धा ते माहीत असेल. आज मोबाईल फोन सगळ्यांच्या हातामध्ये आहेत, परंतु पूर्वीच्या काळी ज्या वेळेला प्रियानो मोबाईल फोन म्हणण्यापेक्षा की फोनचा आविष्कार ज्या वेळेला झाला, संशोधन लागलं त्याचं, त्यावेळेला प्रियानो फक्त मोठमोठ्या लोकांकडेच, म्हणजे ह्या देशाचे राष्ट्रपती दुसऱ्या देशाच्या राष्ट्रपतींबरोबरच बोलण्यासाठी, संभाषण लवकर होण्यासाठी, पत्रव्यवहार किंवा टेलिग्रामपेक्षाही लवकर त्या ठिकाणी संभाषण करण्यासाठी त्या ठिकाणी फोन त्या ठिकाणी लावायचे, त्याला ट्रंक कॉल म्हणायचे. त्यानंतर प्रियानो मिलिटरीकडे देखील प्रियानो हे आले, म्हणजे एका देशातली मिलिटरीच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलायचं असेल, तातडीचे मेसेज पाठवायचे असतील तर तो फोन त्या ठिकाणी प्रियानो उपयोगात आला. सर्वसामान्य तर लांबच आहेत. त्यानंतर प्रियानो जे बिझनेस लोक आहेत, व्यवहार करणारे लोक आहेत, त्यांना ती फॅसिलिटी नंतर उपलब्ध झाली आणि मग सरकारी यंत्रणा जी आहे त्यांना सुद्धा प्रियानो ती मिळाली. आणि असं करत करत प्रियानो काही मोजक्याच घरांमध्ये पूर्वी टेलिफोन असायचा आणि मग आपला फोन आला की धावत जाऊन त्या ठिकाणी तो घ्यायचा. पण आज काय झालेलं आहे, प्रत्येकाच्या खिशामध्ये प्रियानो मोबाईल हा जो आहे तो प्रियानो उपलब्ध झालेला आहे. अगदी त्याच रीतीने पूर्वीच्या काळी प्रियानो हा जो पवित्र आत्मा आपण म्हणते की प्रेषितांच्या पुस्तकांमध्ये प्रियानो मागील आठवड्यामध्ये आपण पाहिलं की परमेश्वराने सर्वसामान्य लोकांवरती आणि शिष्यांवरती देखील त्याने ओतलेला आहे. हा पवित्र आत्मा इतका मौल्यवान किंवा महत्त्वाचा व्यक्ती होता हा, की पूर्वीच्या काळी म्हणजे जुन्या करारामध्ये आपण पाहतो की ते राजे, संदेष्टे आणि याजक यांनाच फक्त प्रियानो तो मिळत होता. राजे, संदेष्टे आणि याजक त्यांच्याशिवाय सर्वसामान्य लोकांना प्रियानो पवित्र आत्मा मिळत नव्हता. पण देवाची कृपा बघा किती चांगली आहे की त्याने नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर आपला प्राण दिला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा तो उठला. त्यानंतर प्रियानो 40 दिवस त्यांना तो दर्शन देत राहिला आणि मग 50व्या दिवशी त्यानंतर 40 दिवसाच्या 10 दिवसानंतर पवित्र आत्मा उतरला आणि त्याने सांगितलं होतं की यरूशलेम सोडून जाऊ नका. ज्या प्रॉमिसबद्दल देवाने सांगितलेलं आहे तुम्हाला, ज्या देणगीबद्दल सांगितलेलं आहे त्याची वाट पहा म्हणून सांगितलं. आणि हा पवित्र आत्मा प्रियानो कोण आहे तर तो अलौकिक प्रियानो मदतनीस म्हणून तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी मिळालेला आहे. ज्यावेळेला प्रियानो आपण
योहान शुभवर्तमान 15वा अध्याय आणि त्याच्या 26 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे, परंतु जो पित्यापासून निघतो त्याला मी पित्यापासून तुम्हाकडे पाठवीन, तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल. हा कशासाठी प्रियांनो? मदतनीस म्हणजे काय? तो मदतनीस म्हणजे प्रियांनो आपल्याला आपली स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही आहे, माझ्या मनाला वाटेल तसं मी त्याला आज्ञा करण्यासाठी नाही आहे, परंतु प्रियांनो तो म्हणत आहे, वचनामध्ये पूर्ण म्हटलेलं आहे की पूर्ण व्हावे. काय तर त्याच्या प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष होण्यासाठी प्रियांनो तो तुम्हाला मदत करणार आहे. म्हणून त्याला म्हटलेलं आहे अ सुपरनॅचरल हेल्पर, अलौकिक प्रियांनो मदतनीस म्हणून आहे. वचन पुन्हा एकदा प्रियांनो नीट तुम्ही ऐका की परंतु जो पित्यापासून निघतो त्याला मी पित्यापासून तुम्हाकडे पाठवीन, तो कैवारी. कैवारी म्हणजे काय? काळजी घेणारा, तुमच्याबरोबर सदैव राहणारा, तो सत्याचा आत्मा येईल. त्याच्यामध्ये असत्य बिलकुल नाही आहे, तो ट्रूथ, ही इज अ ट्रूथ. आणि मग तो पुढे म्हणत आहे की तो सत्याचा आत्मा तेव्हा माझ्याविषयी तुम्हाला साक्ष देईल आणि तुम्हीही साक्ष द्याल, कारण तुम्ही माझ्याबरोबर आरंभापासून आहात. तो पवित्र आत्मा येऊन प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल लोकांना सांगण्यासाठी, सत्य सांगण्यासाठी तुम्हाला तो मदत करणार आहे. जगातल्या लोकांना ते माहीत नाही प्रियांनो. आज लोकांना सत्य काय आहे हेच माहीत नाही, पण पवित्र आत्मा मात्र ज्या खऱ्या गोष्टी आहेत, सत्य आहेत, आणि सत्य काय आहे ते येशू ख्रिस्त, ते प्रियांनो प्रगट करण्यासाठी मदतनीस म्हणून प्रियांनो तो देणार आहे. या दुसरा म्हटलेला एक शब्द प्रियांनो त्यांनी त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणते 16 वचनामध्ये 14वा अध्याय, मी पित्याला विनंती करीन मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे काय? माझ्यासारखाच मीच, परंतु आत्म्याच्या रूपाने येणार आहे. दुसरा म्हटलेला आहे, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचाच आत्मा जो आहे, आपण त्रैक्य परमेश्वरावरती प्रियांनो विश्वास ठेवत आहोत. ते 3 देवांवरती आपण विश्वास ठेवत नाही, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. परंतु त्रैक्य म्हणजे काय? एकच तो देव आहे, परंतु प्रियांनो तो देव म्हणून गणला जात आहे, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. तो म्हणत आहे की माझा जो आत्मा आहे तो मी तुमच्यासाठी त्या ठिकाणी देत आहे. मदतनीस म्हणत असताना प्रियांनो आपल्याला काय म्हणत आहे की तो तुमच्या बरोबर राहणार आहे. मदतनीस आपल्या जवळ असतो प्रियांनो, तो मागे राहत नाही, तो एकदम पुढे जात नाही. मदतनीस म्हटल्यावरती तुम्ही ज्या ज्या ठिकाणी परमेश्वराचं कार्य करण्यासाठी जाताल त्यावेळेला तो तुमच्या बरोबर राहणार आहे, तुम्हाला मदत करणार आहे. एखादा मदतनीस मनुष्याचा विचार आपण करतो प्रियांनो, परंतु कदाचित तो पेड सर्वंट असेल. एखादा मनुष्य त्याला आपण पैसे देऊन आपल्यासाठी आपण म्हणतो की माझ्याबरोबर तू राहा, पण तो पैसे देऊन सुद्धा प्रियांनो त्या ठिकाणी चांगलं काम करणार नाही किंवा आपल्याला तेवढी पाहिजे तेवढी मदत तो करणार नाही. तो कदाचित शारीरिक मदत आपल्याला करू शकेल, परंतु आध्यात्मिक रीतीने, मानसिक रीतीने प्रियांनो तो मनुष्य आपल्याला कधीच काही करू शकत नाही. पण पवित्र आत्मा जो आहे तो प्रियांनो आपल्या शरीरालाच नाही तर मनाला आणि आत्म्याला देखील प्रोत्साहन प्रियांनो त्या ठिकाणी देत राहील. अशा रीतीचा तो प्रियांनो मदतनीस म्हणून तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दिलेला आहे. आणि हा मदतनीस तुमच्या जवळ आहे प्रियांनो. कोणाजवळ आहे? की ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला आपला प्रभू म्हणून स्वीकारलेला आहे, त्यालाच फक्त देव म्हणून स्वीकारलेला आहे, पापांचा पश्चाताप त्यांनी केलेला आहे, आपलं अंतःकरण स्वच्छ केलेलं आहे. तो पवित्र आत्मा त्या मनुष्याच्या अंतःकरणामध्ये, त्याच्या जीवनामध्ये येऊन तो वस्ती करणार आहे प्रिया. तुमचं शरीर जे आहे त्या ठिकाणी तो म्हणत आहे, वचनामध्ये काय म्हटले प्रियांनो, जर तुम्ही काढलं 1 कोरिंथीयाचा 3रा अध्याय आणि त्याचं 16 वचनामध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो, हे तुम्हास ठाऊक नाही काय? तुम्ही देवाचे मंदिर आहात म्हणजे काय? आपलं शरीर जे आहे
ते देवाच्या आत्म्याचं मंदिर आहे. तो आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या जीवनामध्ये, या शरीरामध्ये प्रियानो तो वास करायला सुरुवात करेल. कधी? ज्यावेळेला आपण पश्चाताप केलेला असेल, प्रभूला स्वीकारलेला असेल. आणि म्हणून पुढं प्रियानो त्याच्यामध्ये तो म्हणत आहे, तुम्हाला माहीत नाही का 17 वचनमध्ये म्हटले, जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करेल, कारण देवाचे मंदिर पवित्र आहे, तेच तुम्ही आहात. तुमचं शरीर जे आहे ते पवित्र आहे तो म्हणतो. आणि तुम्ही त्या देवाच्या शरीराची, मंदिराची जी आहे, आत्म्याचं मंदिर जे आहे त्याची काळजी घेणं प्रियानो गरजेचं आहे. याच कारणासाठी प्रियानो आपण सर्वांना सांगत असतो की कुठल्याही विश्वासणाऱ्याने कधीही आत्महत्याचा विचार करू नये. आत्महत्या म्हणजे काय? स्वतःला प्रियानो अपाय करून घेणं, स्वतःचं शरीर थांबवणं, हे देवाच्या दृष्टिकोनातून प्रियानो पाप आहे. आणि म्हणून तिथं म्हटलेलं आहे की जो कोणी स्वतःच्या त्या शरीराचा घात करेल, देव त्याचा घात करेल प्रियानो. त्याला नंतर शिक्षा आहे प्रियानो शेवटच्या दिवशी. आणि म्हणून कधीही प्रियानो तो विचार करू नका आपल्या डोक्यामध्ये. देवाचं वचन सांगत आहे की हा देवाचा आत्मा तुमच्यामध्ये वास करणार आहे, तो सत्य आहे. योहान शुभवर्तमान 16वा अध्याय आणि त्याच्या प्रियानो 12 वचन 15 मी वाचत आहे. योहान शुभवर्तमान 16वा अध्याय 12 वचनामध्ये लिहिले, मला अद्यापही तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगायच्या आहेत, परंतु आत्ताच तुमच्याच्या त्या सोसवणार नाहीत. प्रभू श्री ख्रिस्ताला खूप काही सांगायचं आहे, पण तो म्हणत आहे आत्ताच तुमच्याच्यान सोसवणार नाही. तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल, कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकले तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवील. मदत करेल तो तुम्हाला होणाऱ्या गोष्टी. स्वतःचं काही सांगणार नाही, पण त्याने जे ऐकलेलं आणि त्याला जे सांगण्यात आलेलं ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रियानो पवित्र आत्मा त्या ठिकाणी कार्य करणार. आणि म्हणून माझा आज पहिला मुद्दा प्रियानो मी म्हणत आहे, अलौकिक मदतनीस म्हणून पवित्र आत्म्याकडे प्रियानो आपण पाहत आहोत. माझा दुसरा मुद्दा त्या ठिकाणी मी म्हणत आहे, अलौकिक जीवन तुम्हाला मिळणार आहे. मगाशी मी जसं म्हटलं प्रियानो, अलौकिक मदतनीस जगातल्या लोकांना कुणालाच माहीत नाही प्रियानो, त्याचा अनुभव त्यांना येणार नाही, कारण खुद्द प्रभू श्री ख्रिस्त म्हणत आहे की जग त्याला ओळखत नाही, जगाला माहीत नाही तो कोण आहे म्हणून, पण तुम्ही मात्र त्या ठिकाणी त्याला ओळखत आहात. आणि मग आता आपण दुसरा मुद्दा बघत आहोत, अलौकिक जीवन म्हणजे काय? तर 18 आणि 19 वचन योहान शुभवर्तमान त्याचं 14वा अध्याय आणि 18 आणि 19 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, मी तुम्हाकडे येईन. आता थोडाच वेळ आहे, मग जग मला आणखीन पाहणार नाही, पण तुम्ही मला पाहाल. मी जिवंत आहे म्हणून तुम्ही जिवंत राहाल. प्रभू श्री ख्रिस्त म्हणत आहे त्या ठिकाणी, मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही. म्हणजे काय? प्रभू श्री ख्रिस्त त्या ठिकाणी त्याच्या मरणाविषयी पण सांगत आहे, मला त्या ठिकाणी वधस्तंभावरती मरावं लागेल, मग नंतर तुम्ही कदाचित म्हणताल की आम्ही अनाथ झालो, आता आम्हाला कोण मार्गदर्शन म्हणून आहे? तो म्हणत आहे, मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही, मी तुम्हाकडे येईन. तो म्हणत आहे. देवाची स्तुती असो, इथं शब्द लिहिलेला आहे की मी तुम्हाकडे येईन. त्याने असं नाही म्हटलं मी तुम्हाकडे पुन्हा येईन. हे वचन फार नाहीतर गमतीशीर झालं असतं. काही लोक म्हणाले होते पण अजून आले नाही, पण देवाने तसं नाही केलेलं. पण इथं प्रभू श्री ख्रिस्त म्हणते मी तुम्हाकडे येईन. त्यांना तो आश्वासन देत आहे. अजून मृत्यूबद्दल काहीच माहीत नाही आहे कुणालाच. म्हणजे अजून कुठेही आपण ह्या वचनामध्ये जर आपण पाहिलं तर तो सांगत होता आपल्या मृत्यूबद्दल, पण त्यांना आगाऊ इंटिमेशन किंवा इन्फॉर्मेशन तो देऊन ठेवत आहे की मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही, मी तुम्हाकडे येईन. जरी तुम्हाला थोडा वेळ दिसलं की मी निघून गेलेलो आहे किंवा माझं त्या ठिकाणी मृत्यू झालेलं आहे, पण तो म्हणत आहे मी पुन्हा येईन. आणि तो प्रियानो त्या लोकांना म्हणत आहे की जे त्याच्यावरती विश्वास ठेवणारे आहेत. हा अनुभव पुन्हा एकदा मी म्हणत आहे प्रियानो, हा अनुभव अविश्वासू लोकांसाठी नाही आहे. जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाही आहेत त्यांच्यासाठी प्रियानो हा आशीर्वाद त्यांनी दिलेला नाही, परंतु जे विश्वासणारे लोक आहेत त्यांच्यासाठी त्याने दिलेला आहे. आणि म्हणून
जर आपण प्रियानो पहिले करिंथ जर काढलं आणि त्याचा 15वा अध्याय, पहिले करिंथ त्याचा 15वा अध्याय आणि 1 ते 9 वचनामध्ये प्रियानो त्याच्या आशीर्वादांबद्दल आपल्याला पाहायला मिळत आहे की त्याने कोणाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. करिंथिकरास पहिले पत्र आणि त्याचा 15वा अध्याय आणि 1 ते 9 वचन काय म्हटलेलं आहे. बंधुजनो, जी सुवार्ता, पाऊल म्हणते करिंथच्या मंडळीला, जी सुवार्ता मी तुम्हाला सांगितली, जिचा तुम्ही स्वीकार केला, जिच्यात तुम्ही स्थिरही राहत आहात, तिच्याद्वारे तुमचे तारण होत आहे, तीच सुवार्ता मी तुम्हास कळवतो. ज्या वचनाने मी तुम्हास ही सुवार्ता सांगितली त्या वचनानुसार ती तुम्ही दृढ धरली असेल, नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे. आता पाऊल काय म्हणत आहे, कारण 3ऱ्या वचनामध्ये, कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हाला सांगून टाकले, त्यापैकी मुख्य हे, शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांबद्दल मरण पावला. शास्त्राप्रमाणे तो पुरला गेला आणि शास्त्राप्रमाणे 3ऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठवण्यात आले आणि तो केफाला, मग 12 जणांना दिसला. त्यानंतर तो एकदम 500 पेक्षा अधिक बंधूंना दिसला. त्यातील बहुतेक आजपर्यंत हयातीत आहेत आणि कित्येक महानिद्रा घेत आहेत. त्यानंतर तो याकोबाला, मग सर्व प्रेषितांना दिसला आणि जणू काय अकाली जन्मलेला जो मी, त्या मलाही सर्वांच्या शेवटी दिसला. कारण प्रेषितात मी कनिष्ठ आहे, प्रेषित म्हणावयास मी योग्य नाही, कारण मी देवाच्या मंडळीचा छळ केलेला आहे. पाऊल काय म्हणत आहे की जी सुवार्ता मी तुम्हाला सांगितली, तुम्हाला सुद्धा सुवार्ता प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल प्रियानो जर कोणाला सांगायचं असेल तर प्रियानो करिंथिकरास पहिले पत्र त्याचा 15वा अध्याय आणि 3ऱ्या वचनापासून प्रियानो 4थ्या वचनापर्यंत सर्व काही तुम्हाला मुद्दे सापडतील. तुम्हाला फार डोकं जास्त खाजवायची किंवा बायबल प्रियानो इकडून तिकडून पाहण्याची गरज नाही. सगळी सुवार्ता या ठिकाणी सांगितली आणि पाऊल म्हणते मी सगळी ही सुवार्ता तुम्हाला देखील सांगितली, पण तो नंतर यादी देतोय. त्या विशेष लोकांना जीवन मिळालंय, त्या लोकांची यादी त्या ठिकाणी तो म्हणत आहे की तो पुरला गेला, शास्त्राप्रमाणे 3ऱ्या दिवशी पुन्हा उठवण्यात आला आणि तो केफाला म्हणजे पेत्राला, मग 12 जणांना दिसला. त्यानंतर तो एकदम 500हून अधिक बंधूंना तो दिसलेला आहे. जीवन जे आहे, अलौकिक जीवन, त्याच लोकांना मिळालं की जे त्याची प्रियानो आतुरतेने वाट पाहत होते, जे त्याच्यावरती खरोखर विश्वास ठेवत होते. आणि पाऊल म्हणते मी सुद्धा त्यातला प्रियानो तो म्हणत आहे, मी कनिष्ठ म्हणजे शेवटचा. आणि मग स्वतःला म्हणते मी तर खरं प्रेषित म्हणण्याच्या लायकीचंच नाही आहे. का? कारण मी तर त्या लोकांचा आधी छळ करत होतो, मी त्यांना मारत होतो, कैद करत होतो, पण माझ्यावरही देवाने कृपा केली. तो प्रियानो स्वतःची साक्ष त्या ठिकाणी देत आहे. म्हणजे जीवन जे आहे, अलौकिक जीवन, अशा रीतीने प्रियानो पवित्र आत्मा तुम्हाला देतो की तुमचं बदललेलं जीवन आता दुसऱ्यांसाठी एक साक्ष होत आहे. इतर लोक बघतात आणि ते म्हणतात अरे हा पूर्वी कसा होता, पण आता याच्या जीवनामध्ये काय असं घडलं की आता हा वेगळाच त्या ठिकाणी वागत आहे, म्हणजे फार चांगलं जीवन जगत आहे. कशामुळे तर प्रियानो देवाचा पवित्र आत्मा त्याला मिळालेला. अलौकिक प्रियानो जीवन जे आहे त्याच्या प्रियानो मुखामधून, जीवनामधून लोकांना पाहायला मिळत आहे. त्याची स्वतःची साक्ष प्रेषितांच्या कृत्यांमध्ये प्रियानो आपण जर पाहिलीत तर 9वा अध्याय, प्रेषितांचे कृत्य 9वा अध्याय आणि 3ऱ्या वचनापासून मी वाचत आहे. मग जाता जाता असे झाले. कुठं जाता जाता? दिमिश्काला तो चालला होता. पाऊल घोड्यावर बसून त्याच्या इतर साथीदारांना घेऊन चालला होता. कशासाठी? तर ख्रिस्ती लोकांचं छळ करावा, त्यांना कैद करावं, त्यांना मारावं म्हणून. त्यावेळेला काय झालं, मग जाता जाता असे झाले की तो दिमिश्काजवळ येऊन पोहोचला. त्यावेळेला अकस्मात त्याच्या सभोवती आकाशातून प्रकाश चमकला. तेव्हा तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी वाणी आपणाबरोबर बोलताना ऐकली की शाऊला शाऊला माझा छळ का करतोस? तेव्हा तो म्हणाला प्रभू तू कोण आहेस? त्याने म्हटले ज्या येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे. तर उठ व नगरात जा, म्हणजे तू काय करायचे हे तुला सांगण्यात येईल. प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गावरून झालेला आहे आणि तो वर गेल्यानंतर पवित्र आत्मा प्रियांनो आलेला आहे. त्या पवित्र आत्म्याच्या रूपाने प्रियांनो लोकांच्या जीवनामध्ये नवीन जीवन,
जे त्यांनी कधी अनुभवलं नाही त्याचा अनुभव आता ते घेत आहेत प्रियांनो. पुढं 7व्या वचनात काय म्हटले बघा, त्याच्याबरोबर जी माणसे जात होती ती स्तब्ध उभी राहिली. त्यांनी वाणी ऐकली खरी, पण त्यांच्या दृष्टीस कोणी पडले नाही. त्यांनी वाणी ऐकली प्रियांनो, पण त्यांना दिसलं नाही. पावलाला मात्र प्रियांनो त्या ठिकाणी ते दिसलेलं आहे. म्हणजे विश्वासणाऱ्यांना प्रियांनो त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो प्रियांनो त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे नवीन जीवन त्यांना त्या ठिकाणी देण्यासाठी येत आहे. प्रेषितांच्या पुस्तकात 2रा अध्याय मागील आठवड्यामध्ये प्रियांनो आपण ज्या वेळेला पाहिलं की पवित्र आत्मा उतरला त्यावेळेला फक्त ते 120 लोकांवरतीच तो उतरला. सगळ्या बाकीच्या खाली जे माडीवरती होते, प्रार्थनेमध्ये बसले होते, त्यांच्यावर उतरला. खाली जे होते माडीवरती, माडीच्या खाली किंवा माडीवरती सुद्धा जे असतील, पायऱ्या चढत असतील, त्यांच्यावर नाही उतरला. तो फक्त त्या 120 लोकांवर उतरला, कारण ते त्याच्यावर विश्वास ठेवणारे होते. ते त्याच्याकडे प्रियांनो वाट बघणारे होते, प्रार्थना करणारे होते. दुसरं प्रियांनो आपण पाहतो की 16व्या अध्यायामध्येच प्रियांनो ज्यावेळेला आपण बघतो योहान कृत शुभवर्तमान 16वा अध्याय आणि त्याचं 16 वचनच त्या ठिकाणी प्रियांनो सांगत आहे की थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल. थोड्या वेळाने तुम्हाला मी दिसणार नाही म्हणजे काय, त्याचं मृत्यूबद्दल तो बोलत आहे. पण नंतर तो काय म्हणत आहे, पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल. थोड्या वेळाने म्हणजे 2च दिवसात. 3ऱ्या दिवशी तो परत एकदा उठला आणि त्यांना प्रियांनो त्या ठिकाणी दर्शन झालेलं आहे. एवढंच नाही तर हा प्रियांनो जीवन देणारा तो म्हणत आहे, तुमचं जीवन जगत असताना मत्तेच्या पुस्तकामध्ये प्रियांनो आपण पाहतो आणि तिथं प्रियांनो 28 अध्याय आणि त्याचं 20वं वचन काय म्हणत आहे, जे मी तुम्हाला आज्ञा पिले ते सर्व त्यास पाळावं शिकवा आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुम्हाबरोबर आहे. कोणाबरोबर आहे? तुमच्याबरोबर, म्हणजे जे विश्वास ठेवणारे आहेत त्यांच्याबरोबर प्रियांनो तो आहे. नवीन जीवन. आणखीन भरपूर वचन आहेत प्रियांनो. एक शेवटचं वचन त्याच्यामधलं आपण काढूया आणि ते म्हणजे योहान कृत शुभवर्तमान याचा 7वा अध्याय, त्या मुद्द्यातलं शेवटचं वचन आपण काढूया आणि 37 आणि प्रियांनो 39 वचनापर्यंत. योहान कृत शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि 37 वचनापासून तिथं म्हटलेलं आहे, मग सणाच्या शेवटच्या म्हणजे महत्त्वाच्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, कोणी तहानेला असेल तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना तो आत्मा मिळणार होता. त्याच्याविषयी त्याने म्हटले, तोपर्यंत आत्मा दिला नव्हता कारण येशूचा तोपर्यंत गौरव झालेला नव्हता. जो कोणी तो म्हणत आहे, ज्याला कुणाला तो म्हणत आहे प्रियांनो तहान लागली असेल त्यांनी माझ्याकडे आधी यावे. आध्यात्मिक जी तहान आहे जर तुम्हाला लागलेली आहे, तुम्हाला वाटत आहे की आध्यात्मिक जीवनामध्ये तुमच्या प्रियांनो आध्यात्मिक जीवनामध्ये तुम्हाला खरंच तहान लागलेली आहे, तो म्हणते आधी यावे आणि मग प्यावे. तो देईल पवित्र आत्मा. तोच पवित्र आत्मा जो प्रियांनो जीवन देणार आहे. जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील तो म्हणत आहे. हा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये जर आला तर जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील प्रियांनो. म्हणजे तुम्ही स्वतः तर आशीर्वादित होतालच होताल, पण प्रियांनो आणखीन दुसऱ्यांना सुद्धा तुम्ही आशीर्वादित होता. आता ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त बोलला त्यावेळेला पवित्र आत्मा मिळाला नव्हता म्हणून ते त्यांना लवकर उमजलेलं नाही. म्हणून 39 वचनात म्हटलंय की ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना तो पवित्र आत्मा मिळणार होता. ज्यांनी विश्वास ठेवला बरं का. आणि त्याच्याविषयी त्याने म्हटलं आहे की तोपर्यंत आत्मा त्याला मिळाला होता. तर माझा दुसरा मुद्दा मी या ठिकाणी प्रियांनो थांबवत आहे. अलौकिक जीवन जे जगातल्या लोकांना अनुभव मिळत नाही. पहिला मुद्दा होता प्रियांनो अलौकिक मदतनीस. दुसरा मुद्दा आहे अलौकिक जीवन. तिसरा मुद्दा प्रियांनो आपण या ठिकाणी पाहत आहोत पवित्र आत्म्याबद्दल आणि तो म्हणजे अलौकिक मिलन त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि ते कुठं आपल्याला पाहायला मिळतं जर आपण प्रियांनो योहान कृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 20 पासून प्रियांनो मी तुमच्यासाठी वाचत आहे. योहान कृत शुभवर्तमान 14वा अध्याय आणि 20 पासून तो म्हणत आहे,
अलौकिक मिलन काय? त्या दिवशी तुम्हाला समजेल की मी आपल्या पित्यामध्ये आहे आणि तुम्ही माझ्यामध्ये व मी तुम्हामध्ये आहे. अलौकिक प्रियानो जीवन आहे त्या ठिकाणी. अलौकिक आता मिलन आहे, एकमेकांमध्ये आपण आहोत. वचन काय म्हणत आहे? तो म्हणते त्या दिवशी म्हणजे कधी? पुनरुत्थानाच्या दिवशी. प्रभू येशू ख्रिस्त अजून मरण पावलेला नाही, त्याला वधस्तंभावरती मारलं नाही, पण तो आधीच सांगून ठेवत आहे की मी मरेल, मला त्या ठिकाणी गाडलं जाईल, तिसऱ्या दिवशी मी उठणार. त्या दिवशी तुम्हाला ते समजेल. काय? त्या दिवशी तुम्हाला समजेल मी आपल्या पित्यामध्ये आहे. म्हणजे पिता आणि मी एकच आहे. काही लोक म्हणतात ना की देव त्या ठिकाणी जर मानवाचं रूप धारण करून त्या ठिकाणी भूतलावर आला तर मग स्वर्ग काही रिकामं होतं का? नाही, पिता आहे प्रियानो, देव आहे त्या ठिकाणी. परंतु तो काय म्हणत? मी आणि पिता एक आहोत. मी पित्यामध्ये आहे आणि तुम्ही माझ्यामध्ये आहात. विश्वास ठेवणारे लोकच फक्त त्याच्यामध्ये आहेत. आणि तो म्हणत आहे मी तुम्हामध्ये आहे. हे अगदी प्रियानो चित्ररूपामध्ये दाखवायचं म्हटलं तर फार कठीण होईल, आपल्याला वर्णनच करता येणार नाही. पण तो म्हणत आहे की तुम्ही माझ्यामध्ये आहात, मी तुम्हामध्ये, आणि आपण सगळे प्रभूमध्ये, परमेश्वरामध्ये आहोत. अलौकिक मिलन जे आहे त्या ठिकाणी प्रियानो त्याने सांगितले. 21 वचन काय म्हणत आहे? ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळतो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे. जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करेल. मीही त्याच्यावर प्रीती करेन आणि स्वतःला प्रगट करेन. हे गुज समजण्याला कठीण आहे प्रियानो, पण जो कोणी प्रियानो देवावर प्रीती करेल, येशू ख्रिस्तावर प्रीती करेल, त्याला मात्र तो म्हणत आहे की त्याला हे सगळं की मी प्रगट करून दाखवेल. हे असं तसं त्या मनुष्याला समजणार नाही. महत्त्वाचं काय प्रियानो, मागाशी म्हटलं, हे आशीर्वाद जर मिळवायचे असतील तर 15 वचन महत्त्वाचं आहे. त्या 15 वचनामध्ये पण काय म्हटलेलं आहे? माझ्यावर तुमची प्रीती असेल तर माझ्या आज्ञा पाळा. आता पण तो प्रियानो 21 वचनामध्ये काय म्हणत आहे? ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळतो तोच माझ्यावर प्रीती करणार आहे. म्हणजे येऊन प्रियानो त्या ठिकाणी तो म्हणत आहे की ही तुम्हाला सवय लागली पाहिजे आज्ञेचं पालन करणं. आजच्या ह्या कोरोनाच्या काळामध्ये प्रियानो आता लोकांना सवय लागलेली. काय? येता जाता हात धुवायचे, येता जाता सॅनिटर वापरायचं, येता जाता साबण लावायचा. आणि खबरदारी म्हणून प्रियानो त्या ठिकाणी प्रत्येक जण आपल्या घरामध्ये आता काळजी घेतोय, बाहेर गेल्यावर काळजी घेतोय. खबरदारी म्हणून आता गव्हर्नमेंटने पण सांगितलेलं आहे, त्यांनी मोकळं सोडून टाकलेलं आहे सगळ्यांना. आम्ही तुम्हाला शिकवलेलं आहे, खबरदारी कशी घ्यायची ते सांगितलं आहे. तुमच्यावरती स्वतःवरती आहे. तुम्ही स्वतःची काळजी घेतली, कुटुंबाची काळजी घेतली तर जगताल, नाही तर तसेच मारताल. मनुष्य त्याच्यासाठी प्रियानो धडपड करत आहे, पैसा आता खर्च करत आहे सॅनिटायझरसाठी वेगवेगळ्या रीतीने प्रियानो. पण हे सगळं शारीरिक झालं प्रियानो. पण आध्यात्मिक सॅनिटायझर काय प्रियानो? आध्यात्मिक सॅनिटायझर तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी येशू ख्रिस्ताचं रक्त आहे. जे पाप तुम्हाला आणि मला प्रियानो चिकटलेलं आहे, आपल्या जीवनामध्ये लागलेलं आहे, ते जर धुवून काढायचं असेल तर जगातलं कुठलंही प्रियानो पाणी नाही, कुठलाही साबण नाही, कुठलं सॅनिटायझर नाही, कुठलंही प्रियानो दुसरं कर्मकांड करता येणार नाही. एकच आहे फक्त प्रभू येशू ख्रिस्त, जो वधस्तंभावरती आपल्या पापांसाठी मेला प्रियानो, त्याच्यावरती विश्वास ठेवायचा आहे. आणि त्याच्यावरती नुसता विश्वास ठेवून उपयोग नाही आहे. आता विश्वास ठेवून प्रियानो पुढं तो म्हणत आहे त्याच्यामध्ये त्याच्या आज्ञेचं पालनसुद्धा करायचं आहे. बरेचसे लोक असे आहेत, त्याच्यामध्ये ख्रिस्ती लोक बद्दल मी म्हणत आहे प्रियानो, की त्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, ते म्हणतात संपलं काम, देव येशू ख्रिस्तावरच आमचा विश्वास आहे, फिनिश. बायबल सांगत आहे आज्ञेचं पालन करणं गरजेचं आहे. याकोबाचं पत्र काय म्हणते बघा प्रिया. याकोबाचं पत्र त्याचं 2रा अध्याय आणि प्रियानो त्याचं 14 वचनापासून मी काय म्हणत आहे बघा. याकोबाचं पत्र त्याचं 2रा अध्याय आणि 19 वचन. 19 वचनामध्ये म्हटलं आहे, एकच देव आहे असा विश्वास तू धरतोस काय? ते बरे करतोस. देव कसा आहे? एकच आहे, जास्त नाही आहे. देव एकच आहे असा तू विश्वास धरतोस काय? याकोब म्हणतो बरे करतोस.
पण पुढं काय म्हणतोय तो, भूतही तसाच विश्वास धरतात आणि थरथर कापतात. अरे नुसता विश्वास ठेवून उपयोग नाहीये, भूतसुद्धा प्रियांनो विश्वास ठेवतात की देव एकच आहे आणि तो म्हणजे प्रियांनो येशू ख्रिस्त आहे. आणि ते येशू ख्रिस्ताला प्रियांनो ते घाबरतात, ते थरथर कापतात. मग काय आपण फक्त विश्वास ठेवून झालं का? ते म्हणतात होय मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास आहे आमचा, बास झालं. अरे पण त्या मोहरीच्या दाण्याबद्दल आणखीन पुढं सांगितले की तो दाणा जमिनीमध्ये पडला पाहिजे, त्याचं रोपटं व्हायला पाहिजे, त्याचं झाड व्हायला पाहिजे, त्याला फळं लागली पाहिजे आणि त्याच्यावरती पक्षीसुद्धा प्रियांनो त्या ठिकाणी बसले पाहिजे, मग त्या मोहरीच्या दाण्याला महत्त्व आहे. तसं तो 20 वचनामध्ये म्हणत आहे, अरे निर्बुद्ध मनुष्या, क्रिया वाचून विश्वास निरर्थक आहे हे समजावयास तुला हवे काय? आपला बाप अब्राहम याने आपल्याला आपला पुत्र इसहाक याला यज्ञ वेदीवर अर्पिले, या तो क्रियांनी नीतिमान ठरला नव्हता काय? अब्राहमाने नुसता देवावर विश्वास ठेवला नाही, तर देवाने त्याची परीक्षा पाहण्यासाठी त्याला सांगितलं की तुझा मुलगा वेदीवरती मार, त्याला माझ्यासाठी वेदीवर दे म्हणून. अब्राहमाने मागे पुढे पाहिलं नाही, त्याला वेदीवर झोपवलं आणि प्रियांनो तो सुरा चालवणार तेवढ्यात देवाने आकाशातून हाक मारल्याने म्हणाला, अब्राहमा अब्राहमा थांब. देवाने प्रियांनो दुसरे कोकरू त्याला दाखवलं, बघ ते कोकरू, ते घे आणि हे दे. का? तुझ्या विश्वासाने मी सांगितलेल्या आज्ञेचं पूर्ण पालन तू केलंस. आणि म्हणून तो पण त्या ठिकाणी म्हणत आहे, तो क्रियांनी नीतिमान झालेला आहे. विश्वास त्याच्या क्रियांसहित कार्य करत होता आणि क्रियांनी विश्वास पूर्ण झाला हे तुला दिसते. अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला आणि त्याने नीतिमान असे गणण्यात आलेले, त्याला देवाचा मित्र असे म्हणण्यात आलेले आहेत. देवामध्ये आणि त्याच्यामध्ये एवढे घनिष्ठ संबंध झाले प्रियांनो की त्याने आज्ञेचं पालन अगदी संपूर्ण रीतीने स्वतःचा मुलगा द्यायला तयार झाला. तो प्रियांनो त्याला म्हटले प्रियांनो अलौकिक मिलन आपण म्हणत आहोत. पुढे या 24 वचनात काय म्हटले, मग केवळ विश्वासाद्वारे नव्हे तर क्रियांनी मनुष्य नीतिमान ठरतो हे तुम्ही पाहता. तसेच रहाब या वेश्येने देखील प्रियांनो जासुदांचा पाहुणचार केला व त्यांनी दुसऱ्या वाटेने लावून दिले, ह्यात त्या क्रियांनी नीतिमान ठरली नाही काय? म्हणून जसे शरीर आत्म्या वाचून निर्जीव तसा आहे, तसा विश्वासही क्रिया वाचून निर्जीव आहे. हा पवित्र आत्मा तुम्हाला प्रियांनो तो सहाय्य करणार आहे मिलन करण्यासाठी प्रियांनो. आणि ह्या प्रियांनो अलौकिक मिलनाबद्दल आपल्याला प्रभू श्री ख्रिस्ताने पुढच्याच अध्यायामध्ये फार सुंदर रीतीने सांगितलेलं आहे. मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. माझ्यातील फळ देणारा प्रत्येक फाटा, माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो. जी वचने मी तुम्हाला सांगितली त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालेले आहात. मला हे तिसरं वचन फार आवडतं प्रियांनो. जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालेले आहात. देवबापाचं वचन तुमच्या जीवनामध्ये प्रियांनो शुद्ध करून टाकत असतं. तुम्ही जर ते ऐकत असताल तर तुमच्या जीवनाला प्रियांनो देवाचा आत्मा कार्य करत यायला सुरुवात करतो आणि जीवन शुद्ध होतं. मला कुठला प्रियांनो अग्नी पाठवण्याची गरज नाही, पाणी शिंपडण्याची गरज नाही, मला कुठलं प्रियांनो दुसरं सॅनिटायझरनी शुद्ध करण्याची गरज नाही. देवाचं वचनच प्रियांनो तुम्ही जर ऐकत असताल, ते मी सांगितलेलं असेल किंवा तुम्ही घरी बसून बायबल वाचत असताल तर प्रियांनो ते शुद्ध होणार आहे जीवन. कुठल्या पाळकांनी डोक्यावरती हात ठेवून प्रार्थना करणं, बायबल धरून डोक्यावर मारणं प्रियांनो शुद्ध होत नाही. देवाची प्रियांनो गोष्ट तशी कधीच सांगत नाही आपल्याला. इथं तो म्हणत आहे जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालेला आहात. तुम्ही ऐकलं आणि शुद्ध झालेला आहात. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन. जसा फाटा वेल्यामध्ये राहिल्या वाचून त्याला आपण फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिले वाचून तुम्हालाही देता येणार नाही. मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. प्रभूमध्ये असणं गरजेचं आहे प्रिया. प्रभूमध्ये जर असताल, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जर असताल तर तो म्हणत आहे खरा द्राक्षवेल तोच आहे. आपण प्रियांनो त्या ठिकाणी फाटे आहोत आणि फळ प्रियांनो तो देणार आहे जर आपण त्याच्यामध्ये राहिलो. नवीन प्रियांनो जसं आपण कलम लावत असतात लोक,
एक फाटा, एक झाड, त्याच्यामध्ये कलम लावलं जातं. तो जर वेगळा करून ठेवला आणि त्याला जर त्या ठिकाणी म्हटलं फळ यायला पाहिजे तर नाही येणार प्रियानो. तसं प्रभूमध्ये जर आपण आहोत तरच प्रियानो आपल्याला त्या ठिकाणी फळ देता येतील. आणि म्हणून अलौकिक मिलन हे जगातल्या लोकांना अनुभवता येणार नाही. हे फक्त विश्वासणाऱ्या लोकांनाच, प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणाऱ्या लोकांनाच याचा अनुभव येणार आहे. आणि हे अलौकिक मिलन काय करेल प्रियानो? जर प्रभूमध्ये आहोत तर फळं लागणार आहेत. कोणती फळं? आपल्याला माहिती आहे प्रियानो, गलतीकरासपत्र याचा 5वा अध्याय आणि प्रियानो त्याचं 22 वचन काय म्हणते बघा. गलतीकरासपत्र त्याचा 5वा अध्याय आणि 22 वचनामध्ये म्हटले की आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, शांती, आनंद, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहेत. अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. ही जर फळं तुमच्यामध्ये आहेत तर यांच्या विरुद्ध नियमशास्त्र, तुमचा न्यायनिवाडा कधीच होणार नाही. फळ लागलं पाहिजे प्रियानो. जर अलौकिक मिलन झालं असेल, तुमचं प्रभूमध्ये आहात, तर प्रियानो ही फळं लागणारच. यातलं एक फळ लागेल असं नाही म्हटलं, ही फळं दिसणार प्रियानो आपल्या जीवनामध्ये. गलतीकरासपत्र 5वा अध्याय आणि 22 वचनामधली फळं. म्हणून हे अलौकिक मिलन करण्याचं कार्य कोण करतंय? तर हा पवित्र आत्मा करतो प्रियानो. 3 मुद्दे प्रियानो मी सांगितले: अलौकिक मदतनीस, अलौकिक जीवन आणि अलौकिक प्रियानो मिलन. माझा 4था मुद्दा प्रियानो मी त्या ठिकाणी म्हणत आहे, अलौकिक शिक्षक आहे तो. अलौकिक शिक्षक म्हणजे का? हा देवाचा आत्मा जो आहे तो शिक्षकाचं काम करतो. आपल्याला माहिती प्रियानो, हे मत्तय, मार्क, लूक, योहान हे 4 शुभवर्तमान येशूबद्दल वर्णन करतात. आता हे 4 जण आपल्या हातामध्ये एखादी नोटबुक, एखादं पेन घेऊन त्या ठिकाणी ते येशू काय बोलला की लगेच लिहून घेत होते असं नाही आहे प्रियानो. येशूने काही चमत्कार केलं की लिहून घेत होते नाही. ते त्यांचं जीवन जगत होते. त्यांनी ते पाहिलं, त्यांनी ते अनुभवलं सगळं. पण येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झाल्यानंतर ज्या वेळेला हे जे शिष्य होते, प्रेषित होते, हे ज्या वेळेला म्हातारे झाले आणि त्यांना आता समजलं की आपण आता मरणपंथावर आहोत, तर आपण जे लोकांना शिकवत आलेलो ते आपल्या मुखातून शिकवलं, पण आपण जर निघून गेलो या भूतलावरून तर आता ह्या लोकांना, मंडळीतल्या लोकांना काय शिकवायचं? म्हणजे मत्तेने जे पुस्तक लिहिलं ती एक मंडळी होती, त्या मंडळीला तो त्या ठिकाणी शिकवत होता. मार्क जो होता त्याची पण काही विश्वासणारे लोक होते दुसरीकडे, तो त्यांना शिकवत होता. लूक होता तो देखील शिकवत होता. असे प्रियानो वेगवेगळ्या ठिकाणी मंडळ होते. पण हे म्हातारे झाल्यावरती आता काय करायचं? मग त्यांनी काय केलं? त्यांनी लिहायला सुरुवात केली. आणि लिहित असताना प्रियानो, देवाच्या याच पवित्र आत्म्याने एक अलौकिक शिक्षक म्हणून, जे प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नंतर आणखीन 25-30 वर्षानंतर प्रियानो लिहायला सुरुवात केली, तर एक एक गोष्ट ह्या पवित्र आत्म्याने त्यांना मार्गदर्शन केलं. आणि प्रियानो त्यांनी हे लिहून काढायला सुरुवात केली. आणि ती प्रत्येक गोष्ट प्रियानो त्यांनी ती देवाच्या आत्म्यानेच नमूद केलेली आहे. त्याचं रेकॉर्ड त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून प्रियानो आपल्याला हे 4 शुभवर्तमान किंवा पुढे जाऊन प्रियानो नवीन करारामधली जे पावलाची पत्र आहेत, ती संपूर्ण रीतीने प्रियानो देवाच्या आत्म्याची प्रेरणा मिळून त्यांनी त्या ठिकाणी ती लिहिलेली आहेत. कसं? तर ह्या आत्मा अलौकिक शिक्षक म्हटलेला आहे त्याला. 16वा अध्याय योहान 16 आणि प्रियानो 12 आणि 15 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे बघा तिथं. मला अद्याप पुष्कळ गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत, मगाशी आपण वाचलं, परंतु आत्ताच तुमच्यात सोसवणार नाही. तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. आणि तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकले तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवील. तो माझे गौरव करील आणि जे माझे आहे त्यातून घेऊन तो तुम्हाला कळवील. जे काही पित्याचे आहे ते सर्व माझे आहे, म्हणून मी म्हणालो की जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला कळवेन. सत्याचा आत्मा काय करणार आहे? तो लिहिण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे. तो शिक्षक आहे प्रियानो. या सगळ्या वचनांबद्दल प्रियानो
आपल्याला आणखीन एक वचन, 2 वचनं ह्या मुद्द्यामध्ये आहेत आणि पावलाने तिमोथ्याला जे पत्र लिहिलं होतं, तिमोथ्याचं 2 पत्र आणि प्रियानो त्याचा 3रा अध्याय आणि 16 वचन. प्रियानो, ही वचनं फार सुंदर आहेत. योहान 3:16 आपल्याला सगळ्यांना माहीत आहे प्रियानो. त्यानंतर 1 कोरिन्थी 3:16 तुम्ही देवाच्या आत्म्याचं मंदिर आहात. आणि आता 2 तिमोथी 3रा अध्याय आणि 16 तिथं काय म्हटलंय की प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख, सद्बोध, दोष दाखवणे, दोष दाखवणे, सुधारणूक, नीती शिक्षण याकरता उपयोगी आहे, यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. देवाच्या आत्म्याने प्रेरणा मिळून हे संपूर्ण रीतीने शास्त्र लिहिण्यात आलेलं आहे. कशासाठी? तर देवाचा भक्त जो आहे तो चांगल्या कामासाठी प्रियानो सज्ज व्हावा म्हणून लिहिलेला आहे. पेत्रसुद्धा प्रियानो त्याची प्रचिती स्वतःबद्दल सांगत आहे. 2 पेत्र त्याचा 2 पेत्र याचा 1ला अध्याय, पेत्राचे 2 पत्र याचा 1ला अध्याय आणि प्रियानो त्याच्या 20 वचनामध्ये 20 आणि 21 वचनामध्ये म्हटलेलं आहे, प्रथम हे ध्यानात ठेवा की शास्त्रातील कोणताही संदेशाचा उलगडा कोणाला स्वतःच्या कल्पनेने होत नाही, कारण संदेश मनुष्याच्या इच्छेने कधीही आलेला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितलेला आहे. संदेश देत असताना मी जरी म्हटलं प्रियानो या ठिकाणी उभा आहे, परंतु त्याची तयारी करत असताना किंवा ते बोलण्यासाठी देखील देवाच्या आत्म्याचं कार्य महत्त्वाचं आहे. तो मला आधी शिकवतो आणि मग प्रियानो माझ्याद्वारे तुम्हाला तो शिकवत आहे आणि तुमच्याद्वारे आणखीन तो इतरांना देखील तो शिकवणार आहे. अशा रीतीचं अलौकिक शिक्षक म्हणून प्रियानो हा देवाचा आत्मा आहे. त्याचा प्रियानो आपल्याला मान करायला पाहिजे. शिक्षक दिनाच्या दिवशी प्रियानो आपण सर्व शिक्षकांचा आदर करतो, परंतु हा एक असा शिक्षक आहे की आयुष्यभर आपल्याला प्रियानो त्या ठिकाणी तो चालवत आहे. ज्या दिवसापासून प्रभू श्री ख्रिस्ताने तुम्ही स्वीकार केलेला आहे त्या दिवसापासून तो तुमचा शिक्षक झाला आहे, तुम्हाला मार्गदर्शन तो देत आहे. माझा 5वा मुद्दा आणि शेवटचा मुद्दा मी म्हणत आहे त्या ठिकाणी अलौकिक शांती ह्या पवित्र आत्म्याद्वारे प्रियानो मिळणार आहे. आपण जर त्याचं वचन वाचलं, योहानकृत शुभवर्तमान आणि त्याचा 14वा अध्याय आणि 27 वचनामध्ये काय म्हटले, मी तुम्हा शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हाला देतो, जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. हा देवाचा आत्मा जो आहे तो शांती देणार आहे प्रियानो. आणि म्हणून ज्यावेळेला प्रभू श्री ख्रिस्ताचं प्रियानो पुनरुत्थान झालं आणि तो दारं खिडक्या बंद असताना ज्यावेळेला प्रियानो त्या घरामध्ये येऊन दाखल झाला आत्म्याच्या रूपाने, त्यावेळेला पहिला शब्द त्याने म्हटलेला आहे, तुम्हा शांती असो. जर प्रियानो ओरिजिनल भाषेमध्ये शांती शब्द बघितला हिब्रू भाषेमध्ये तर त्याला म्हटलेलं आहे शालोम. शालोम शब्द आहे हिब्रू भाषेमध्ये, शालोम. आणि त्यालाच प्रियानो आपण हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये काय म्हणतो, सलाम. सलाम म्हणजे काय, तुम्हास शांती असो. माझा एक मित्र आहे पुण्यामध्ये, त्याला मी प्रियानो एकदा व्हॉट्सॲपवरती सलाम म्हटलं असं, तर त्यांनी ते इमोजी टाकले लगेच आणि असं करून बोलायला लागला, कारण तो हिंदू आहे आणि त्याला वाटलं की हे सलाम शब्द फक्त इस्लाम पाळणारे किंवा मुसलमान लोकच बोलत असतात. मग मी त्याला सांगितलं की बाबा, सलाम शब्दाचा अर्थ आहे तुम्हा शांती असो, आणि हिब्रू भाषेमध्ये शालोम म्हणजे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की तुमच्या अंतःकरणात शांती असो. प्रभू श्री ख्रिस्त देखील प्रियानो तो म्हणत आहे तुम्हा शांती असो. बंद दारं खिडक्या असताना तो आतमध्ये आला, त्यावेळेला ते भयभीत झाले, पण आल्याला त्याने सांगितलं तुम्हा शांती असो. आणि ती शांती हा पवित्र आत्मा प्रियानो देत असतो. मी परत एकदा म्हणत आहे प्रियानो, ह्या पवित्र आत्म्याचं कार्य हे प्रियानो जगातल्या कोणत्याही लोकांना कधीही थोडंसुद्धा अनुभवता येणार नाही, परंतु जे विश्वास ठेवणारे लोक आहेत, जे प्रभूला आपला देव म्हणून स्वीकारलेला आहे, त्यांच्या जीवनामध्ये प्रियानो ही शांती प्रियानो त्यांना अनुभवता मिळाली. इतर लोकांना प्रियानो त्याचा अनुभव येणार नाही. 20वा अध्याय जर आपण बघितलं प्रियानो त्याचा आणि 19 वचन,
योहानकृत शुभवर्तमानाचं 20वा अध्याय, आणि मी मगाशी जसं म्हटलं प्रियानो की त्याने 19 पासून प्रियानो त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी सायंकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असताना येशू आला व उभा राहून म्हणाला, तुम्हा शांती असो. असे बोलून त्याने आपले हात व क्रूस त्यांना दाखवले. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. तुम्हा शांती असो असं म्हटलं. तो आधी घाबरले ते, पण प्रभूला बघितल्यावर त्यांच्या अंतःकरणामध्ये आपोआप त्या ठिकाणी प्रियानो उकळी झाली. त्यांना आनंद झालेला आहे. आणि हा आनंद प्रियानो आज तुम्हाला आणि मला सुद्धा प्रभू द्यायला तयार आहे. या 14व्या अध्यायाच्या सुरुवातीला देखील प्रियानो प्रभू श्री ख्रिस्त काय म्हणत आहे? योहान 14वा अध्याय आणि पहिल्या वचनात म्हटले, तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. आणि तेच प्रियानो तो 27 वचनामध्ये देखील म्हणते, मी तुम्हा शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हास देतो, जसे जग देते तसे नाही. तर तुमचे अंतःकरण अस्वस्थ आणि भयभीत होऊ नये. जगामध्ये कसलीही परिस्थिती आली घाबरून जाऊ नका प्रियानो, तो म्हणतो. कारण देवाचा आत्मा तुम्हाला शांती देणार आहे. तो तुम्हाला मार्गदर्शक म्हणून प्रियानो देणार आहे. आज देवाचं आत्मा जर आपल्यामध्ये आहे तो कुठल्याही प्रकारची भीती आपल्यामध्ये राहणार नाही प्रियानो. एक त्यातलं शेवटचं वचन आपण काढूया आणि योहानाचे पहिले पत्र याचा 14वा अध्याय. योहान काय म्हणते प्रियानो? त्याचं योहानाचे पहिले पत्र 4था अध्याय आणि 18 आणि 19 वचनमध्ये म्हटलेलं आहे, प्रीतीच्या ठाई भीती नसते, इतकेच नव्हे तर पूर्ण प्रीती भीती घालून देते. भीतीमध्ये शासन आहे आणि भीती बाळगणारा प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नाही. पहिल्याने त्याने आपणावर प्रीती केली म्हणून आपण प्रियानो प्रीती करतो. देवबापाने आपल्यावर प्रीती केली म्हणून आपण आता प्रीती त्याच्यावर करत. प्रीती जर आहे तर भीती नसणार, तिथं शांती असणार. आणि हा देवाचा आत्मा जो आहे तो प्रियानो तुम्हाला आणि मला देतो. आपण 5 मुद्दे आज पाहिले. अलौकिक मदतनीस, अलौकिक प्रियानो जीवन, अलौकिक मिलन, अलौकिक शिक्षक आणि अलौकिक प्रियानो शांती. 5 प्रियानो प्रकारे देवाचा आत्मा आपल्याला दिसत आहे. या पूर्ण पवित्र शास्त्रामध्ये कुठंही प्रियानो पवित्र आत्म्याला मनुष्याने काहीतरी बोलला असं काहीच नाही आहे प्रिया. मनुष्य पवित्र आत्म्याला काही सांगू शकत नाही. आपण त्याला इंटिमेशन द्यायला प्रियानो लायकीचे नाही. आपण इन्व्हिटेशन द्यायला सुद्धा आपण लायकीचे नाही, कारण तो देवाचा आत्मा आहे. आणि म्हणून काही गाण्यांमध्ये प्रियानो ज्यावेळेला लिहिलं जातं त्यावेळेला मला ते फार खटकतं की आपण कोण आहोत. फार सुंदर गाणी आहेत, ते लोक पण चांगले आहेत प्रियानो ज्यांनी गाणी लिहिली आहेत, पण मला देवाच्या वचनामध्ये प्रियानो ते सापडत नाही तसं. म्हणून असं वाटतं की हे गाणं योग्य नाही. देवाच्या आत्म्याला आपण बोलवणारे कोण आहोत? देवाचा आत्म्याला शहाणपण तुम्ही देताय का? देवाच्या आत्म्याला तुम्ही म्हणताय का ये प्रभू मला त्या ठिकाणी घे? अरे त्याला आधीच माहिती आहे, तो तिथंच आहे, त्याला तुम्ही सांगण्याची गरज नाहीये. मनुष्य देवाच्या आत्म्याकडून मार्गदर्शन घेण्याची गरज आहे, त्याला मार्गदर्शन करण्याची गरज नाहीये. आणि अशा जर प्रकारची गाणी असतील, अशा जर प्रकारची प्रार्थना असेल, अशा जर प्रकारचा प्रियानो संदेश असतील, बिलकुल ऐकू नका ते प्रियानो. कारण या देवाच्या आत्म्याबद्दल मनुष्याने देवाच्या आत्म्याला काहीतरी सांगितलंय आणि मग त्याने ते केलंय असं कुठेही बायबलमध्ये दिलेलं नाही. उलट त्या देवाच्या आत्म्याचं प्रियानो आपण ऐकलं पाहिजे. तो जे सांगेल प्रियानो तसं आपण केलं पाहिजे. अशा रीतीचं प्रियानो वचन आपल्याला सापडतं. जगातले लोक याचा अनुभव घेणार नाही. 5 आशीर्वाद आहेत प्रियानो. अलौकिक मदतनीस, अलौकिक जीवन, अलौकिक मिलन, अलौकिक शिक्षक आणि अलौकिक प्रियानो शांती या पवित्र आत्म्याकडून आहे. पवित्र आत्म्याबद्दल प्रियानो खूप अभ्यास करण्यासाठी आहे. तुम्ही तुमच्या पवित्र शास्त्रामध्ये वाचलं तर तुम्हाला समजून येईल. आज मी अगदी थोडक्या रूपाने प्रियानो हे तुम्हाला एक रूपरेषा दिलेली आहे. यापेक्षाही जास्त अजून मुद्दे आहेत पवित्र आत्म्याबद्दल सांगता येणं प्रियानो फार कठीण आहे, लांब. परंतु ह्या पवित्र आत्म्याबद्दल आपण आदर राखला पाहिजे. हा पवित्र आत्मा प्रियानो देवाचा आत्मा आहे. तो दुसरा तिसरा कुठला नाही. तो मनुष्याचा आत्मा नाही.
तो तुम्हाला कधीतरी येतो आणि मदत करतो. तो सदैव आणि सदैव. मागे एकदा मी म्हटलं होतं प्रियानो, हा पवित्र आत्मा, आता ते वचन मी लगेच काढणार नाही, पण हा पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यांच्या अंतःकरणामध्ये ज्यांचं जीवन स्वच्छ आहे त्यांना मार्गदर्शक म्हणून आहे. परंतु ज्यांनी प्रभू श्री ख्रिस्ताचा स्वीकार केला नाही त्यांना सुद्धा पवित्र आत्मा टोचणी देत असतो प्रियानो, की हे पाप आहे, हे करू नको, अरे हे सोड, अरे हे जीवन चांगलं नाही, असं वागणं बरोबर नाही, हे पाहणं चांगलं नाही, हे बोलणं व्यवस्थित नाही, अशी कृती करणं चांगलं नाही, तिकडे जाणं गरजेचं नाही. त्याला आतून बाहेरून प्रियानो टोचणी देत असतो पवित्र आत्मा. परंतु विश्वासणाऱ्यांना अंतःकरणामधून प्रियानो तो सर्च लाईट सारखा प्रियानो फोकस लावत असतो आणि सांगत असतो, हे बघ, हे असं आहे आणि ते तसं आहे. तो मार्गदर्शक आहे. म्हणजे पवित्र आत्मा जगातल्या कुठल्याही मनुष्याचा नाश होऊ नये म्हणून सुद्धा त्याला मदत करतो आणि विश्वासणाऱ्यांनी चांगलं ख्रिस्ती जीवन जगावं म्हणून देखील प्रियानो त्यांना मदत करत असतो. इतकं मोठं कार्य प्रभू श्री ख्रिस्ताने त्याच्यावरती दिलेलं आहे. तो स्वतः प्रियानो निघून गेला, पण आत्म्याच्या रूपाने तुमच्याबरोबर आणि माझ्याबरोबर तो बोलत आहे. माझा विश्वास आहे की हा पवित्र आत्मा जो आहे तो तुम्हाला तुमचा सहाय्यक बनवतो, तुमचा मदतनीस हो, तो तुमचा शिक्षक हो, तो तुम्हाला शांती देणारा हो, तो तुम्हाला प्रियानो मिलन करणारा हो. तोच प्रियानो देव जो आहे तो सदैव प्रियानो आपल्याबरोबर शेवटपर्यंत राहणार आहे. आणि आपल्याला जोपर्यंत प्रभू श्री ख्रिस्ताचं दुसरं आगमन होत नाही तोपर्यंत आपल्याला गाईड करत राहणार आहे. ते देवाच्या आत्म्याचं मार्गदर्शन तुम्हाला मिळा. आपण प्रार्थना करूया. थोर प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझे आभार मानतो या सुंदरशा वचनांसाठी. धन्यवाद देतो प्रभू. या वचनांना प्रभू जितकं आम्ही प्रभू वाचावं, समजून घ्यावं, तितकं प्रभू तुझ्या आत्म्याच्याच द्वारे आमच्या अंतःकरणात प्रकाश तू टाकतो. आमच्या आत्म्याला प्रभू परमेश्वर तू प्रोत्साहन देतो. आणि खरोखर प्रभू आम्ही धन्यवाद देतो, आमची पात्रता नसताना प्रभू आम्हा खरोखर मनुष्यांसाठी तो पवित्र आत्मा दिलेला आहे. आम्ही धन्यवाद देतो. हा पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये आजही कार्य करत आहे. हा पवित्र आत्मा आज आमच्या नुसत्या शरीरालाच नाही तर मनाला आणि आत्म्याला देखील स्पर्श करत आहे. या व्यतिरिक्त प्रभू खरोखर आणखीन पवित्र आत्म्याचं कार्य आम्हाला चांगल्या रीतीने समजून घेण्यास तुझ्या पवित्र शास्त्रातून वाचण्यास आम्हाला मदत कर. तुझ्या आत्म्याचं सहाय्य आम्हाला मिळू दे आणि सदैव प्रभू आम्ही त्याचं सहाय्य घेत राहावं, कारण तो आमच्यासाठीच प्रभू तू दिलेला आहे. आज यावेळेला प्रभू ऐकणारे जे प्रियजन आहेत त्यांच्याबरोबर प्रभू तू राहा. आत्म्याच्या रूपाने त्यांच्याबरोबर देखील यावेळेला तू त्यांच्याशी बोलत आहे, त्यांना प्रभू तू मार्गदर्शन करत आहेस. याहीपेक्षा वेगळ्या रीतीने प्रभू तू त्यांना चालवत असणार आमचा विश्वास आहे. आणि इथून पुढच्या जीवनामध्ये देखील प्रभू तू त्यांचा मदतनीस होशील आमचा विश्वास आहे. ये प्रभू, आजची ही जशी वेळ आणि भक्ती आशीर्वादित केली, तुझ्या आत्म्याने प्रभू तू आम्हाला चालवलं. तसं प्रभू जगात कितीतरी लोक आज सेवक अशाच रीतीची प्रभू तुझ्या वचनाची घोषणा करण्यासाठी जे धडपड करत आहेत, प्रयत्न चालले आहेत, प्रभू त्यांना देखील तुझ्या आत्म्यात तू सहाय्य कर. संपूर्ण रीतीने पुढील वेळ काळ तुझ्या हातात देत लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागते म्हणतोय. यावेळेला आपण एक गीत गाणार आहोत आणि इंग्लिशमध्ये आहे. ऑल ओव्हर द वर्ल्ड द स्पिरिट इज मूव्हिंग. हे इंग्लिशमधलं सुंदर गीत यावेळेला आपण गाणार आहोत. All over the world, the Spirit is moving. All over the world, as the prophet said would be. Hallelujah. All over the world, there's a mighty revelation of the glory of the Lord as the waters cover the sea. Deep down in my heart, the Spirit is moving. Deep down in my heart, as the prophet said would be. Hallelujah. Deep down in my heart, there's a mighty revelation
the prophets it could be. Hallelujah, brighter in our midst. There's a mighty revelation of the glory of the Lord as the waters cover the sea. आपण यावेळेला प्रियानं प्रभूची प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर येऊ. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसे तू आमचे ऋणी आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्मेची सहभागिता आणि संगती आज आणि सदा सर्व काळ सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर नेहमी असो. आमेन. आपण शेवटचं गीत गाऊया. काल आज सर्व काळ येशू सारखा, सर्व बदलती तरी येशू सारखा. धन्य त्याचे नाम, धन्य त्याचे नाम. सर्व बदलती तरी येशू सारखा. आमेन. सर्वांचे आभार मानत आहे आजच्या भक्तीमध्ये आपला सहभाग दाखवल्याबद्दल. येत्या बुधवारी संध्याकाळी प्रियजनो आपण 7 वाजता बायबल स्टडी घेणार आहोत. आणि प्रयत्न चालू आहे प्रियजनो, एक तर टीम लिंकवरतीच किंवा आपण आधी एक प्रयत्न करणार आहोत गुगल डिओ हे जे ॲप आहे त्यावरती सुद्धा प्रियजनो आपण प्रयत्न करणार आहोत. तर ज्यांना लिंक हवी आहे कृपा करून, जे चर्चमधले मेंबर्स नाही आहेत पण तुम्हाला जर लिंक हवी आहे तर प्रियजनो तुम्ही मला सांगू शकता, मला लिंक पाठवता येईल. धन्यवाद. सगळ्यांचे आभार.